टाकायचं आहे, सेशन चालू झालेलं आहे त्याचं. सर्वांनी एकदा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जायचं आहे. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही आहात फ्री सेशनच्या, आणि तिकडे जाऊन एक मेसेज टाकायचा आहे, सेशन सुरू झालेले आहे, पटकन जॉईन करा. चला पटकन. आणि मग आपण आजच्या सेशनला सुरुवात करूया. सो आर यू ऑल रेडी गाईज? टाईप रेडी इन द चॅट बॉक्स एव्हरीबडी. ओके, सो आर यू ऑल रेडी? खूप कमी लोकांचे मेसेज आले. आर यू ऑल रेडी? टाईप रेडी इन द चॅट बॉक्स एव्हरीबडी. ओके. येस 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 येस. किती लोकांचा आजचा तिसरा दिवस आहे? टाईप 3 इन द चॅट बॉक्स. किती लोकांचा आजचा तिसरा दिवस आहे? टाईप 3 इन द चॅट बॉक्स. किती लोकांचा पहिला किंवा दुसरा दिवस आहे? ओके. किती लोकांचा आजचा तिसरा दिवस आहे? व्हेरी गुड, व्हेरी गुड नितीनजी, व्हेरी गुड. ओके, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. फर्स्ट ऑफ ऑल, ज्या ज्या लोकांचा आज तिसरा दिवस आहे त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही मागचे 3 दिवस झाले रेग्युलरली इकडे येत आहे. ज्यांचा आज दुसरा दिवस आहे त्यांचे सुद्धा खूप थँक्यू. आय होप की तुम्ही पहिल्या दिवसाची रेकॉर्डिंग बघितली असेल, दुसऱ्या दिवसाची रेकॉर्डिंग तुम्ही बघितली असेल. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आय एम रेडी. सेशन सुरू झालेलं आहे. व्हेरी गुड. प्रायव्हेट का झालं रेकॉर्डिंग माहिती आहे का? आपण सांगितलेलं आहे सर्वांना की 24 तासापर्यंतच आपण त्याची ऍक्सेस देतोय. कारण की कसं आहे की सिरियसली सर्वांनी त्या रेकॉर्डिंग बघितल्या पाहिजे. कारण नाहीतर मग एक एक महिना जरी रेकॉर्डिंग असले तरीही लोक बघत नाही. काय म्हणता? बरोबर आहे की नाही? येस नो इन द चॅट बॉक्स. 24 तासात बघितली पाहिजे. येस और नो इन द चॅट बॉक्स एव्हरीवन. राईट. राईट. ओके, चला. तर आजच्या या तिसऱ्या दिवसाला आपण सुरुवात करूया फुल जोश मध्ये, फुल आणि एक्साइटेड मध्ये. किती लोक एक्साइटेड आहेत तिसरा दिवस शिकण्यासाठी? टाईप EX इन द चॅट बॉक्स. EX इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि मी जसं पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की चॅट बॉक्स मध्ये आपल्याला फार ऍक्टिव्ह राहायचं. त्याचं कारण हे आहे की जेव्हा आपण चॅट बॉक्समध्ये ऍक्टिव्ह राहू, ऑटोमॅटिकली जे जे आपण टाईप करू त्या त्या गोष्टी आपल्या माइंड मध्ये काय होतील? फिट होतील, लक्षात राहतील आपल्याला परमनंटली. ओके. आणि त्यानुसार आपण पुढं पुढं मग आपल्याला गोष्टी समजायला सोपं जाईल. ओके. तर चला पुन्हा एकदा सुरुवात करूया तिसऱ्या या दिवसाची. काही गोष्टी तुम्हाला आधी सांगून देतो आणि मग आपण पुढे जाऊया. ओके. सो सर्वप्रथम सर्वांचे मनापासून 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 स्वागत आजच्या या डे 3 मध्ये, जिथे आपण शिकत आहोत फेसबुक आणि इंस्टाग्राम ऍड्स, ज्याचा लेवल 1 चा जो कोर्स आहे तो कम्प्लिटली आपण फ्री केला आहे 5 दिवसाचा सर्वांसाठी. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण क्लिअर करतोय, एक एक गोष्ट स्टेप बाय स्टेप. ओके. सो आपण पुढे जाऊया आता. सर्वात पहिले ग्राउंड रूल्स काही शेअर करून देतो. पहिला ग्राउंड रूल आहे की पूर्ण प्रोग्राम अटेंड करायचा आहे. अर्धवट प्रोग्राम करून काहीच फायदा नाही. नंबर 2, 5 डेजचा लाईव्ह प्रोग्राम आहे, तो 5 डेज पूर्ण अटेंड करा. आजचा तिसरा दिवस आहे. आजपर्यंत तुम्ही आले तर शेवटचे 2 दिवस नक्की अटेंड करा. प्रोग्राम इज वर्थ ₹10,000. हा जो प्रोग्राम आहे याची प्राइस जी आहे, याची फीस जी आहे ती ₹10,000 असायला पाहिजे होती, पण हा कम्प्लिटली फ्री केलेला आहे तुमच्या सर्वांसाठी. तर याचा फायदा नक्की घ्या मित्र आणि मैत्रिणींनो. डू नॉट स्टार्ट इफ यू कांट फिनिश. एखादी गोष्ट जर का तुम्ही फिनिश करू शकत नाही तर तुम्ही सुरुवात करू सुरुवातच करू नका. ओके. चॅट बॉक्स मध्ये जायचं आहे, आपल्या ग्रुपमध्ये जायचं आहे व्हॉट्सअपच्या, आणि तिकडे मेसेज टाकायचा आहे तोपर्यंत बाकी लोकांनी. ओके. Q&A जे काही असते तुमचे ते शेवटी असतात. रोज मी आन्सर करतोय, प्रत्येकाला आन्सर करतोय. 1 तासाचं आमचं कमिटमेंट होतं की 5 ते 6 आम्ही शिकवू. पण दररोज मागचे 2 दिवस झाले आपण दीड दीड तास शिकवत आहोत, आणि आजही आपण जवळजवळ दीड तास शिकवणार आहोत. सो आर यू ऑल रेडी अँड एक्साइटेड फॉर दॅट? टाईप मी इन द चॅट बॉक्स एव्हरीवन. पेशन्स विल बी अप्रिशिएटेड. पेशन्स ठेवा, कारण की 5 दिवसामध्ये सगळ्याच गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप शिकत आहोत. पुन्हा एक सूचना देतो की 24 तासाच्या आतमध्ये जर का तुम्हाला एखादं सेशन रिपीट करायचं असेल, पुन्हा बघायचं असेल, तर बघून घ्या. त्याची लिंक जी आहे ते न चुकता तुमच्या ग्रुपवर पाठवलेली आहे. ओके. सो चला सुरुवात करूया. आपण मागच्या 2 दिवसामध्ये काय शिकलो याच्यावर एकदा मी पुन्हा एकदा रिव्हिजन करून देतो. की पहिल्या दिवशी आपण 3 मिस्टेक शिकलो. की प्रत्येक माणूस जेव्हा हा ऍडव्हर्टाइजमेंट करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो काय 3 अशा महत्वाच्या चुका करतो की ज्या त्यांनी नाही करायला पाहिजे. ओके. नंबर 2, फेसबुक ऍड काय आहे, त्याचं बेसिक काय आहे हे आपण त्या दिवशी समजून घेतलं. ऑडियन्स काय आहे हे आपण समजून घेतलं. फेसबुक पेज कसं क्रिएट होते हे सर्वांनी क्रिएट केलं आहे. किती लोकांचे पेजेस क्रिएट आहे? टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांचे पेजेस क्रिएटेड आहेत? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. टाईप इन द चॅट बॉक्स एव्हरीबडी. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. किती लोकांनी स्वतःचा बिझनेस अकाउंट क्रिएट केलेला आहे? टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांचे बिझनेस अकाउंटंट पण क्लिअर झालेले आहेत? व्हेरी गुड. याचा अर्थ व्हेरी गुड, तुम्ही
ज्या ज्या लोकांचे दोन्ही गोष्टी क्रिएटेड आहे, याचा अर्थ त्या लोकांनी रेग्युलरली होमवर्क केलेला आहे आणि रेग्युलरली त्यांनी केलेला आहे. ज्यांना जमलं नाही काही प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. जमलं नाही, तुम्ही ऑनेस्टली सांगितलं की मला जमलं नाही, काही प्रॉब्लेम नाही. जेव्हा तुम्ही आता लेवल 2 बद्दल मी सांगेल तेव्हा त्या कोर्समध्ये जर तुम्ही आले तर आम्ही तुम्हाला पर्सनली हेल्प करू तुमच्या सोबत बसून, काळजी करू नका, ठीक आहे. ओके. ज्यांचं पेज झालं नाही म्हणजे याचा अर्थ त्यांनी कदाचित मागच्या 2 दिवसात सेशन अटेंड केलं नसेल किंवा त्यांनी रेकॉर्डिंग बघितलं नसेल, दोनपैकी काहीतरी केलं असेल म्हणून त्यांचं पेज झालं नाही, ठीक आहे. टार्गेटिंग आपण शिकलो, त्यानंतर पॉवर ऑफ सोशल मीडिया काय आहे हे आपण शिकलो. ऍव्हरेज टाइम किती स्पेंड करतो एक माणूस सोशल मीडियावर दररोज, आणि त्याचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो, आपल्या बिझनेसला काय फायदा होऊ शकतो, याच्याबद्दल आपण काल पाहिलं. 3 लोकांचं लाईव्ह आपण कन्सल्टेशन पण केलं काल. काल तुम्ही सर्वांनी बघितलं असेल, जर का तुम्ही काल असाल तर. त्यानंतर वेगवेगळे बिझनेसचे सॉल्युशन्स आपण दिले आतापर्यंत, की काय कुठल्या बिझनेससाठी कुठे कशा प्रकारे लीड्स आणू शकता आणि कशा प्रकारे तुम्ही अर्निंग तुमची वाढवू शकता. आणि त्यानंतर ऑडियन्स सिलेक्शन याबद्दल आपण बोललेलो आहे. ओके. सॉरी. सो आजचा आपला 3रा दिवस आहे आणि आजच्या 3ऱ्या दिवशी आपण शिकणार आहोत यूज ऑफ फेसबुक ऍड. फेसबुक ऍडचा वापर हा तुमच्या पर्टिक्युलर बिझनेससाठी कसा होतो. ओके. तर काही 3-4 बिझनेस मी अजून घेणार आहे. फक्त मी तुम्हाला आज अनम्यूट करणार नाही, मी तुम्हाला माझ्याकडून सांगेल की हा बिझनेस आहे, या बिझनेसमध्ये असं 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 तुम्ही करू शकता. त्यानंतर मी तुम्हाला सांगेल यूज ऑफ कॅनवा. कॅनवा नावाची जी हे आहे, सॉफ्टवेअर आहे, त्याच्याबद्दल मी 2-3 दिवस झाले बोलत आहे. पण ते काय आहे नेमकं ते ओपन करून मी तुम्हाला दाखवेल आज, कसं त्याच्यावर अकाउंट बनते ते मी तुम्हाला दाखवेल. त्यानंतर मी तुमचे सर्वांचे फीडबॅक घेणार आहे. ओके. मला पुन्हा इथं फक्त एका शब्दामध्ये विचारायचं आहे सर्वांना, मागच्या 2 दिवसापासून कोर्स एन्जॉय करताय की नाही तुम्ही? येस नो. मागच्या 2 दिवसापासून कोर्स एन्जॉय करताय की नाही तुम्ही? येस नो इन द चॅट बॉक्स. किती लोक एन्जॉय करत आहेत? टाईप मी इन द चॅट बॉक्स की मी करतोय बाबा. बाकी लोकांचं तर मला माहित नाही. मला फार मजा येते, मला नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत. टाईप मी इन द चॅट बॉक्स. व्हेरी गुड. कोणी कोणी टाईप केलं एकदा सांगून देऊ आपण. ओके. ठीक आहे, काय हरकत नाही मॅडम. ज्यांचं फेसबुक पेज किंवा बिझनेस अकाउंट तयार होत नाही त्यांनी फक्त एक काळजी घ्यायची आहे की 5ही दिवस इकडे येऊन फक्त शिकायचं आहे. ओके. आणि जेव्हा तुम्ही आमच्या लेवल 2 ला याल तेव्हा तुमच्या सोबत बसून तुमचं आरामात पेजेस आणि बिझनेस अकाउंट बनवून दिल्या जाईल, काळजी करू नका. ओके. त्यामुळे काळजी करायची गरज नाही आहे. काही लोकांचा आजचा पहिला दिवस आहे. ओके. पृथ्वीराज पाटीलजी किंवा बाकीचे लोक, तुम्ही रेकॉर्डिंग नाही बघितली मग मयूरजी वगैरे, ठीक आहे. ज्यांचा आज पहिला दिवस आहे काय हरकत नाही, मागच्या 2 दिवसाचा रेकॉर्डिंग तुम्ही बघितल्या पाहिजे असं मला वाटते. ओके. नेक्स्ट कोर्सचे अपडेट त्यानंतर तुम्हाला दिले जाईल आणि शेवटी तुमचा Q&A घेतल्या जाईल, असं आजचं हे आपलं ठरलेलं शेड्यूल आहे. ओके. सो आज या 5 दिवसांमध्ये आपण काय काय शिकणार होतो त्याला मी एकदा रिवाइंड करून देतो. पहिल्या दिवशी बेसिक ऑफ फेसबुक ऍड, दुसऱ्या दिवशी पॉवर ऑफ सोशल मीडिया, 3ऱ्या दिवशी फेसबुक ऍडचा यूज जो की आज आहे. उद्या आपण शिकणार आहे फेसबुक ऍड फॉर युअर बिझनेस, आणि 5व्या दिवशी आपण शिकणार आहे फेसबुक ऍड कशा बनवायच्या विथ द हेल्प ऑफ AI. आता या 4थ्या दिवशी आहे ना आपण एक टॉपिक ऍड करतो त्याला म्हणतात ऍड कॉपी. ओके. तर तो टॉपिक आपण उद्या शिकणार आहोत. ओके. ठीक आहे. सोशिन नावाची एक जापनीज टेक्निक आहे मित्रांनो. किती लोकांना माहिती आहे सोशिन? जसं इकिगाई ही एक टेक्निक आहे, इकिगाई, तशी सोशिन नावाची एक टेक्निक आहे. आणि हे सोशिन नावाची टेक्निक असं सांगते की जी काही गोष्ट तुम्ही सुरुवात करता, जी काही गोष्ट तुम्ही शिकता, त्या गोष्टीला जर का तुम्ही बिगिनिंग पासून सुरुवात केलं, बिगिनिंग पासून त्याला जर का तुम्ही बिगिनर सारखं सुरुवात केलं तर तुम्ही ती गोष्ट खूप चांगल्या प्रकारे करू शकता. किती लोकांना ही टेक्निक माहित होती? टाईप आय. किती लोकांना माहित नव्हती? टाईप नो. फर्स्ट पासून नाही का? पहिला दिवस झाला, आज 3रा दिवस आहे साहेब, मॅडम, जो कोणी असाल तुम्ही. ठीक आहे. तर मग तुम्हाला रेकॉर्डिंग दिलेल्या आहेत आम्ही ग्रुपमध्ये, जर का तुम्ही ग्रुपमध्ये असाल तुम्ही बघितलं पाहिजे होतं ते. ठीक आहे. सो हे सोशिन नावाची जी टेक्निक आहे ही असं सांगते की कुठलीही गोष्ट जेव्हा तुम्ही सुरुवात कराल, नवीन गोष्ट जेव्हा कुठलीही सुरुवात कराल, तेव्हा ऍज अ बिगिनर म्हणून कराल की बाबा मला काहीच माहित नाही, मी एकदम नवीन माणूस आहे, असं सुरुवात करा. एकदम नवीन, कम्प्लिटली न्यू शिकतोय, अशा प्रकारे जेव्हा तुम्ही सुरुवात करता त्यावेळी तुम्ही त्या गोष्टीमध्ये लवकरात लवकर काय होता? मास्टर होता. ओके. तो चला आजच्या या सेशनला आपण सुरुवात करू. काल काही लोकांना मी सांगितलं होतं की तुमचा ऑडियन्स तयार करा. ओके. आणि त्या लोकांनी, चांगले लोक आहेत, सर्वांनी बिचाऱ्यांनी काय केलेलं आहे की ग्रुपमध्ये सर्वांनी ऑडियन्स टाकलेला आहे. तर आपण त्यांची थोडीशी हेल्प करून देऊ, ज्यांनी ज्यांनी ऑडियन्स टाकलेला आहे त्यांची. ठीक आहे. ओके. चला. तर मग लाईव्ह मध्ये मी ग्रुप ओपन करतो आणि एकेकाचं नाव घेतो. जर का तुम्ही इथं प्रेझेंट असाल तरच मी तुम्हाला पुढे हे देईल. ठीक आहे. ओके. तर चला सुरुवात करू आपण. 5-6 लोक आहेत, जास्त नाही आहे.
पटापट पटापट घेऊ आपण. NIDS पुणे आहेत का इकडे? असतील तर येस टाईप करा जरा चॅटबॉक्स मध्ये. NIDS पुणे आहेत का इकडे? NIDS पुणे आहेत का इकडे? नाहीये. व्हेरी गुड. चला दुसरं घेऊ आपण ऑप्शन. ऑप्शन नंबर 2. तुम्ही असले तर तुम्ही फक्त येस टाईप करा. ओके. मग तुमचा आपण एक्झाम्पल घेऊ. नितीनजी आपला ऑलरेडी काल झालेला आहे, त्यामुळे आता तुमचं आज नाही होणार पुन्हा. ओके. ज्यांचं नाही झालं काल त्यांचं म्हणत आहे मी. विजय बाडी सर आहेत का इकडे? विजय बाडी आहेत का? येस नो टाईप करा चॅट बॉक्स मध्ये. विजय बाडी नाही आहेत. चला पुढचं घेऊ आपण. मोना आर्या आहेत का इकडे? मोना आर्या कोण आहेत? ज्यांचा व्हॉट्सअप नंबर आहे 937034. आहे का तुम्ही इकडे? असाल तर टाईप करा येस इन द चॅट बॉक्स. कोणीच नाही आहे एवढं ज्यांनी 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 हे टाकलेलं आहे ऑडियन्स, कोणीच नाही आहे इकडे. प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स जर का तुम्ही असाल. तुम्हाला मी तुमच्या बिझनेसचं सॉल्युशन देणार आहे सगळ्यांसाठी. ओके. आर यू देअर? ओके. नेक्स्ट आहे. नाम में क्या रखा है असं स्टेटस आहे त्यांचं. 9096844451 आहेत का इकडे? रमेश जी आहेत का इकडे? रमेश रमेश आल्हापडे. येस. मोहनजी पण आहेत. व्हेरी गुड. चला रमेशजी पासून सुरुवात करूया आपण. रमेशजी व्हेरी गुड. सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. रमेशजी यांचा बिझनेस काय आहे, त्यांच्यासाठी आपण कशी त्यांना हेल्प करू शकतो. ओके. बाकी लोकांनी पण लक्ष ठेवायचं आहे. तुम्हाला जर काही सॉल्युशन विचारायचं असलं तुम्ही पण चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता. सर्वात आधी मी सांगतो रमेशजी यांचा बिझनेस काय आहे. यांनी लिहिलेला आहे लिक्विड सोप. ओके. आणि यांनी लिहिलेलं आहे लोकेशन जे आहे यांनी इथे टाकलेलं नाही, त्यामुळे रमेशजी यांना आपण अनम्यूट करू. रमेशजी आर यू देअर? तुम्ही आहात आमच्यासोबत? हँड रेस करा जरा एकदा. रेज युअर हँड. इलेक्ट्रॉनिकली हँड रेस करा. येस. ठीक आहे. ओके. लक्ष द्या इकडे. यांचं प्रॉडक्ट आहे, सर्वांनी लक्षात घ्या, यांचं प्रॉडक्ट आहे लिक्विड सोप. यांचं डेली बजेट आहे 100 रुपीज. हे म्हणतात की मी सर 100 रुपये खर्च करू शकतो दिवसाला. ओके. हँडवॉशचं यांचं प्रॉडक्ट आहे. हे म्हणतात की माझा जो लोक हे आहे ऑडियन्स आहे तो आहे 20 ते 80, म्हणजे 20 वर्षापासून तर 80 वर्षापर्यंतचं कोणी पण चालते. ओके. त्यानंतर जेंडर जे आहे मेल फिमेल दोन्ही वापरू शकतात. आणि यांनी लोकेशन इथे लिहिलेलं नाही आहे. तर तुमचं कुठलं लोकेशन आहे सर प्लीज जरा चॅट बॉक्स मध्ये सांगा. कुठून आहात तुम्ही? विच सिटी? कुठल्या सिटीमधून आहात? चला आता लक्षात घेऊया की रमेशजी यांना फेसबुक ऍड कशी हेल्प करू शकते. चला सर्वांनी मुंबईवरून आहेत रमेश सर, मुंबईवरून. व्हेरी गुड. चला सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. 2-3 लोकांचं बिझनेस सॉल्युशन सांगणार आहे, मग आपण आपण पुढे जाऊ आपल्या सेशनवर. ठीक आहे. ओके. जस्ट अ मिनिट. एकच सेकंद द्या मला. हा माझा आवाज येतोय? क्लिअर आहे? चला सुरुवात करू. आता आपल्या समोर आहेत. हे बघा कुणाचाही बिझनेस असेल तुम्ही तुमचं तुमचं हे काढू शकता सर्व. याला म्हणतात ऑडियन्स डिसाईड करणे. आता रमेशजी आहेत आपल्यासोबत. ओके. रमेशजी यांचं जे प्रॉडक्ट आहे ते आहे काय आहे? हँडवॉश लिक्विड सोप. हँडवॉश पकडू आपण. ठीक आहे. हे हँडवॉश प्रोडक्ट आहे. समजा या हँडवॉशची काय करतात रमेशजी? प्रोडक्शन स्वतः करतात. ओके. यांची सिटी कुठली आहे? त्यांनी सांगितल्याप्रमाणे मुंबई आहे. ओके. आता हे म्हणतात की सर मला हे प्रॉडक्ट फेसबुक ऍडच्या माध्यमातून विकता येईल का, किंवा विकायचं आहे. तर यांना मी विचारलं तुमचं बजेट किती? यांनी सांगितलं 100 रुपये पर डे माझं बजेट आहे. लक्षात घ्या 100 रुपये पर डे. सर्वांनी लक्षात घ्या. आता मी काहीतरी सांगत आहे, कदाचित तुमच्या बिझनेसमध्येही तुम्हाला हेल्प होऊ शकते. आवडलं तर फक्त चॅटबॉक्स मध्ये वाव टाईप करून द्याल. ठीक आहे. आवडलं तर. ठीक आहे. यांनी लिहिलेलं आहे की एज जे आहे ते 20 ते 80 आहे, आणि मेल फिमेल हा टार्गेटेड ऑडियन्स आहे. व्हेरी गुड. चला मी बघून तिकडे व्हॉट्सअपला बघून तुम्हाला सांगत आहे. एज यांचा जो ग्रुप आहे एज ग्रुप तो आहे 20 ते 80. ठीक आहे. यांनी लिहिलेलं आहे की अजून काय लिहिलं? मेल आणि फिमेल दोघांनाही आम्ही सेल करू शकतो. तर आता 80 पर्यंत फेसबुकवर टार्गेट होत नाही, म्हणून 65 पकडू आपण याला. बरोबर आहे. 65. ओके. आता बघा रमेशजी जर का रोजचे 100 रुपये खर्च करतात, 30 दिवसाचे 3000 रुपये जर का खर्च करतात फेसबुकला. ओके. 3000 रुपये. आणि यांनी जर का एक ऍड लावली, त्या ऍडचं नाव आहे अवेअरनेस ऍड. सर्वांनी लक्षात घ्या. अवेअरनेस ऍड. ही जर ऍड जर लावली, ही ऍड तुम्हाला मी 5व्या दिवशी शिकवणार आहे. ओके. काही लोक मला म्हणतात की सर तुम्ही फ्रीमध्ये फक्त ज्ञानच देता का? मी म्हटलं नाही, मी शिकवतो सुद्धा. ठीक आहे. तर ही अवेअरनेस ऍड तुम्हाला मी 5व्या दिवशी शिकवणार आहे. तर ही जर ऍड यांनी लावली तर ही एका दिवशी जवळजवळ अप्रॉक्सिमेटली, कन्फर्म नाही पण अप्रॉक्सिमेटली 7 ते 8 हजार लोकांपर्यंत जाऊ शकते यांची ऍड.
दिवसाला. हॅलो, दिवसाला 100 रुपयामध्ये 7 ते 8 हजार रुपयापर्यंत जाऊ शकते. 7 ते 8 हजार लोकांपर्यंत. मी काय म्हणतो, फक्त या 7 ते 8 हजार मधून 7 ते 8 लोकांनी जरी यांना संपर्क केला, कुणाला, रमेशजी यांना कॉल केला समजा यांच्या नंबरवर, ओके, यांची ऍडव्हर्टाइजमेंट बनवू, त्याच्यावर यांचा प्रोडक्टचा फोटो असेल, प्रोडक्टचं नाव असेल, प्रोडक्ट यांचा नंबर असेल आणि एक हुक पॉइंट असेल, ओके. सो 7 ते 8 लोकांनी जरी फोन केला यांना, तर एक हँडवॉश कितीचं आहे तुमचं? टाइप करून सांगा चॅटबॉक्स मध्ये, रमेश अफाले. प्लीज टाइप इन द चॅटबॉक्स. एक हँडवॉशची प्राइस किती आहे? 70 रुपये आहे, ओके. आणि यांनी जर म्हटलं की मिनिमम तुम्हाला 500ची खरेदी करावं लागेल, किती? मिनिमम 500. अजूनही काही प्रोडक्ट असतील तुमचे सर, बरोबर आहे, फक्त हँडवॉश तर नसेलच. तुम्ही त्यांना सांगितलं की मिनिमम 500 रुपीजची तुम्हाला काय करावं लागेल, माझ्याकडून खरेदी करावं लागेल, तरच मी तुम्हाला होम डिलिव्हरी फ्री देऊ शकतो, ओके. आणि मुंबईमध्ये देतात समजा तुम्ही, एक्झाम्पल, जस्ट इमॅजिन की या 7 ते 8 या 7-8 हजार लोकांमधून फक्त 7-8 तुम्हाला फोन आले रोजचे, आणि रोजचे या 7-8 मधून फक्त 4 लोकांनी तुम्हाला जरी ऑर्डर दिली, 4, तरीही 2,000 रुपये पर डे तुम्ही इन्कम केली. खर्च किती केला तुम्ही? खर्च किती केला? 100 रुपये पर डे. इन्कम किती केली तुम्ही? 2,000. माझं म्हणणं काय, चला याच्यापेक्षाही अर्धी झाली समजा, अजूनही कमी झाली, 1,000 झाली तुमची इन्कम, तरीही इट इज अ गुड और बॅड रमेशजी, चांगला आहे की वाईट आहे? ओके. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हे समजा की तुम्ही दररोज 7 ते 8 हजार नवीन लोकांपर्यंत तुमचं प्रोडक्ट जात आहे दररोज, जे की तुमच्या स्वतःमुळे ते कधीच पॉसिबल नाही आहे, पण फेसबुक ऍडमुळे हे पॉसिबल आहे. फेसबुक ऍड दररोज तुमचा प्रोडक्ट 7 ते 8 हजार लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकते, अवेअरनेस ऍडच्या माध्यमातून, फक्त 100 रुपयामध्ये. गुड आयडिया, ओके. अजून एक आयडिया देतो तुम्हाला, चला आता आहेच आपण आपण जुळलेलो आहोत, तर अजून एक आयडिया देतो की रमेशजी यांनी जर का समजा त्यांच्या प्रोडक्टचे काही चांगले व्हिडिओज बनवले, किंवा त्यांच्याच प्रोडक्टच्या बद्दलची माहिती, ज्यांनी प्रोडक्ट ते वापरलेला आहे त्यांचा काही फीडबॅक व्हिडिओ जर बनवले, तर हाच तुमचा जो सेल आहे हा ऑटोमॅटिकली डबल होऊ शकतो सर. हॅलो, डबल होऊ शकतो हा सेल. कमीत कमी 2च्या ठिकाणी तुम्ही 4,000 रुपये पर डेचा बिझनेस करू शकता. आता किती पर डे बिझनेस करता रमेश सर तुम्ही? टाईप इन द चॅट बॉक्स. फक्त मलाच दिसते तुमची कमेंट. प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स. आता एवढा बिझनेस करताय का तुम्ही, की याच्यापेक्षा कमी करताय? काल मी एक एक्झाम्पल दिलं, तुम्हाला आठवते का, एक्स आणि वायचं, की जर का आज जर तुम्ही समजा 1,000चा बिझनेस पर डे करत असाल, आणि माझ्यासोबत जुळल्यावर जर का तुम्ही समजा 1,200 रुपये पर डेचा जरी बिझनेस केला, समजा 200 रुपये जरी तुमचे वाढले, तरी गुणेला 30 म्हणजे महिन्याला तुमचे 6,000 रुपये वाढले. बरोबर आहे का? येस नो? ओके, बरोबर आहे का? महिन्याला 6,000 म्हणजे बारसक किती होतात? 12 गुणिले 6,000 किती होतात? किती होतात? 72,000 रुपीजचा बिझनेस तुमचा वार्षिक वाढला. मिनिमम म्हटलं मी, मिनिमम, की जर का फक्त 200 रुपये वाढवले मी तुमच्या बिझनेसमध्ये, लक्षात घ्या. ओके. सो इज इट अ फेअर डील? येस नो इन द चॅट बॉक्स एव्हरीबडी. काय वाटते तुम्हाला, किती लोकांना ही जी मी आयडिया दिली यांना ही आवडली? किती लोकांना ही आयडिया आवडली? टाईप मी इन द चॅट बॉक्स. लक्षात घ्या, एक लक्षात घ्या, फेसबुकमध्ये, लक्षात घ्या, फेसबुकमध्ये टोटल 6 प्रकारच्या ऍड आहेत, 6 टाइप्स ऑफ ऍड्स आहेत, ओके. त्यामधली एक ऍड सांगितली मी यांना, की ती जर ऍड यांनी केली, आता तुम्ही म्हणाल की सर हे ते ऍड कशी करतील, तर सिंपल आहे की त्यांना ते समजावं लागेल, शिकावं लागेल, दॅट्स ऑल. बाकी काही दुसरा त्याला पर्याय नाही आहे, ठीक आहे, ओके. येस, अजून अजून एक व्यक्ती आहे, त्यांचा आपण घेऊया, चला. ठीक आहे रमेशजी, तुम्हाला आवडली का आयडिया? येस नो चॅटबॉक्स मध्ये सांगा. चला पुढे जाऊया, काय हरकत नाही. दुसरे आहेत, त्यांचं नाव काय आहे? कृष्णाजी आहेत का आपल्यासोबत? कृष्णा, इलेक्ट्रिकलचं काम करणारे आहेत का? रुद्र कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आहेत का? रुद्र कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, आर यू डेअर? असाल तर येस टाईप करा चॅटबॉक्स मध्ये. रुद्र कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आहेत का? असं कसं करता बरं? काल तुम्हाला सांगितलं होतं मी, मोहनजी, तुमचं काय बिझनेस आहे मोहनजी? मी सांगितलं होतं की आज मी तुम्हाला सॉल्युशन देणार आहे. असं नसते चालत. सिरियस पीपल, वी वॉन्ट सिरियस पीपल. इन्शुरन्स, मोहनजी तुम्हीच आहे का रुद्र कन्सल्टिंग वाले? ओके, व्हेरी गुड. चला, ठीक आहे. मोहनजी यांचं घेऊ आपण, त्यानंतर आपण शिल्पा मॅडम यांचं घेऊ, ठीक आहे. मोहनजी, त्यानंतर शिल्पा मॅडम. माझी हे दिसते सर्वांना? येस मोहन सर,
मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, चॅट बॉक्समध्ये उत्तर द्या मला त्याचे. ओके मोहन सर, कुठल्या प्रकारचा इन्शुरन्स सेल करता तुम्ही? लक्षात घ्या बाकी सर्व लोकांनी, जर का इन्शुरन्सवाला कुठलाही व्यक्ती हा व्हिडिओ बघत असेल, रेकॉर्डिंग बघत असाल तुम्ही किंवा लाईव्ह अटेंड करत असाल मला तुम्ही, आणि तुम्ही जर का इन्शुरन्स हे तुमचं प्रॉडक्ट असेल, तर त्याची तुम्ही फेसबुक ऍड कशी करू शकता आणि त्याच्या माध्यमातून तुमचे रेव्हेन्यू कसे वाढवू शकता हे मी सांगणार आहे. ओके. ओके विजय सर, तुमचं नाव घेतलं होतं मी आधी, तुम्ही नव्हते तेव्हा. ठीक आहे. विजय बाडी सर, मी तुमचं नाव घेतलं होतं, ऑलरेडी घेतलं होतं मी. ठीक आहे. चला आपण यांचं सुरुवात घेऊ. मोहन सर, आर यू देअर? आहात सोबत तुम्ही? येस. तुमचा इन्शुरन्स बिझनेस आहे, राईट? ओके, कशा प्रकारचा इन्शुरन्स सेल करता मला सांगा. LIC करता की दुसरं कोणता इन्शुरन्स करता? LIC करता की दुसरं कोणता इन्शुरन्स करता? LIC. लक्षात घ्या, सर्वांनी लक्षात घ्या. आता LIC सेल करणारे भरपूर सारे ऍडवायझर आहेत. ठीक आहे. LIC मध्ये भरपूर साऱ्या वेगवेगळ्या काय आहेत, पॉलिसीज आहेत. भरपूर साऱ्या अशा पॉलिसीज आहेत की ज्या स्पेसिफिकली डिझाईन केलेल्या आहे लग्नासाठी, शिक्षणासाठी, वृद्ध लोकांसाठी. ओके. तर समजा तुमची एक पॉलिसी आहे, त्या पॉलिसीचं नाव मला माहिती आहे, त्याचं नाव आहे कन्यादान योजना. त्याला म्हणतात कन्यादान योजना. ओके. समजा एक्झाम्पल, आम्ही कन्यादानसाठी एक ऍड लावली होती म्हणून तुम्हाला सांगतो. समजा तुम्ही कन्यादान योजनाची एक ऍड लावली. ओके. आणि महाराष्ट्राला तुम्ही टार्गेट केलं की महाराष्ट्रातले जेवढे काही असे लोक आहेत ज्यांना मुली आहेत. ओके, लक्षात देऊन ऐका सर्वांनी, खूप महत्वाचं आहे. सर्वांनी लक्ष देऊन ऐका, खूप महत्वाचं आहे. कन्यादान नावाची एक योजना आहे LIC ची. आणि तुम्ही जर का एक ऍडव्हर्टाइजमेंट लावली की मला फक्त कन्यादानच्याच पॉलिसी सेल करायच्या एक्झाम्पल, आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये ऍड लावली. ओके. तुम्ही महाराष्ट्रामध्ये ऍड लावली. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये ऍड लावल्यावर तुम्ही अशा लोकांना टार्गेट केलं की ज्यांना मुली आहेत. ओके. ज्यांना मुली आहेत, हे करता येते, हा फेसबुकवर करता येते. ज्यांना मुली आहेत त्यांना तुम्ही टार्गेट केलं. ठीक आहे. आणि त्यांच्यासाठी ज्यांच्या मुली 1 ते 5 वर्षाच्या आहेत त्यांच्यासाठी तुम्ही पॉलिसीच्या बद्दल माहिती दिली. ओके. तर समजा तुम्हाला दिवसाला दिवसाला तुम्हाला एक 20 ते 25 लीड आल्या. 20 ते 25 लीड म्हणजे काय, 20 ते 25 लोकांचे कॉन्टॅक्ट नंबर आणि फोन नंबर आणि नाव हे जर तुम्हाला आलं, या डेली लोकांना तुम्ही किंवा तुमच्या टीमने जर का याला कॉल केले डेली, 20 ते 25 लोकांना तुम्ही किंवा तुमच्या टीमने कॉल केले. आता हे लोक कोणते आहेत माहिती आहे का? हे 20-25 लोक असेच नाही आहेत. हे 20-25 लोक ते लोक आहेत ज्यांना त्यांच्या मुलीसाठी पॉलिसी काढायची आहे, किंवा असे लोक आहेत की ज्यांना मुलगी आहे. ओके. आता तुम्ही काय केलं, या 20-25 लोकांमधले कॉल केले तुम्ही किंवा तुमच्या टीमने, आणि याच्यामधल्या दररोज 5 ते 6 मीटिंग तुमच्या फिक्स केल्या तुम्ही समजा. आणि ह्या मीटिंग कुठं करायच्या आहे तुम्हाला? त्यांना जाऊन भेटायचं नाहीये तुम्हाला. ह्या मीटिंग तुम्हाला झूमवर करायच्या आहे. झूमवर करता येईल का? येस नो? मोहन सर करता येईल का? मोहन सर करता येईल? येस नो? 20 ते 25 लीड, 20 ते 25 लीड येत नाहीत दिवसाच्या? दाखवू का माझ्या लीड किती येतात दिवसाच्या? 100 लीड येतात, 100 सर येतात. तुम्हाला जमलं नसेल मग ते. ठीक आहे, दाखवू का तुम्हाला मी? ओके. 20 ते 25 लीड आरामात येतात सर, काहीच नाही आहे. ठीक आहे. ओके. नाव त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, 5 ते 6 असे लोक आले पाहिजे. 5 ते 6 असे लोक पाहिजे आपल्याला की ज्यांच्यासोबत तुम्ही झूम मीटिंग बुक कराल. लक्षात घ्या. ओके. विजय सर, ते मोहन सर म्हणतात मला अनम्यूट करा. सर्वांनी लक्ष द्या, थांबा आपण त्यांना अनम्यूट करू. येस सर बोला. हॅलो. येस येस, बोला बोला. सर नमस्कार. नमस्कार नमस्कार, कुठून आहात तुम्ही? मी पुण्यामधून आहे. बरं बरं, बोला बोला. येस. सर ऍक्च्युली आता माझे चालू आहे सध्या फेसबुकला ऍड कन्यादान आहे. हम्म. कालपासून मी 1 तारखेला टाकली होती. आतापर्यंत एकच लीड आली आता सध्या तरी. म्हणजे काल रात्री एक आली, अजून एक नाही, दुसरी नाही आली. बरोबर आहे. तुम्हाला ऍड बघून सांगू शकाल का काय चुकलं वगैरे? नाही नाही नाही, याच्यामध्ये नाही सांगत सर आम्ही ते, या लेवल 1 मध्ये नाही सांगत. ते साठी हे लेवल आता 2 मध्ये. लेवल आता 1 नाही मध्ये आम्ही तुम्हाला सांगत. डायरेक्ट असा सपोर्ट नाही करणार. फक्त मी तुम्हाला सांगणार आहे फक्त, पण तुम्हाला एवढं सांगतो, तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट केली तयार? हो. कुठली ऍडव्हर्टाइजमेंट लावली तुम्ही हे सांगा मला. अ, बॅनर आहे कन्यादानचा. नाही नाही, 6 ऍड आहेत ना फेसबुक मध्ये. 6 मधली कुठली ऍड चूज केली तुम्ही? नाही माहित? हॅलो, आवाज येतोय का?
हॅलो. मोहन सर, आवाज येतो का माझा? हा हा, हॅलो. हा, हा. येतोय का आवाज? येस येस येस, सहा मधली कुठली ऍड चूज केली तुम्ही? लीड लीड जनरेशन वरती केली होती. लीड जनरेशन केली, लीड व्हेरी गुड, जनरेशन. बरोबर बरोबर केली, बरोबर केली. आता मला सांगा, त्याच्यामध्ये किती प्रकारचे पोस्टर लावले तुम्ही? एक लावलं की दोन तीन लावले? एक 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 लावलं करण्यावर. बरं, किती रुपये बजेट अच्छा. लावलं तुम्ही पर डेचं? 250 रुपये प्रत्येकाचं बजेट आहे. बरं. आणि किती लीड आल्या म्हणता तुम्ही त्याच्यामध्ये? दोन. ह्याला तर एकच आली आता. हा, किती दिवस झाले ऍड लावून? आज मिनिमम. दुसरा दिवस आहे म्हणजे. हा, मिनिमम 10च्या वर लीड यायला पाहिजे तुम्हाला, 5-6 तर यायलाच पाहिजे होत्या. ठीक आहे. कारण पहिले पहिले काय होते, लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो. कदाचित जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम ऍड लावता, फर्स्ट टाइम, ओके, तेव्हा हे तुमचं अकाउंट जे आहे ते स्लो चालते. ठीक आहे. तर तेव्हा तुम्हाला कदाचित 5-6 येतील, पण हळूहळू ह्या लीड तुम्हाला 20 ते 25 लीड दिवसाला यायलाच पाहिजे. 200-300 रुपयामध्ये, 200 ते 300 रुपये बजेट म्हणताय मी, हा, पर डेचं. हो 100 रुपयामध्ये नाही येणार, 200 ते 300 रुपये बजेट तुम्हाला करावं लागेल. माझं म्हणणं काय आहे, 20-25 बजेट मध्ये. बजेट हा सर, 300 करा. बजेट मध्ये फरक पडतो का? बजेटमध्ये पण फरक पडतो, तुम्ही लोकेशन काय काय घेतलं त्याच्यामध्ये पण फरक पडतो. बजेट जास्त असेल तर फरक पडतो का, असं म्हणता येईल हो, याच्यामध्ये? बजेट बजेट असलं जास्त तरी फरक पडतो. लोकेशन कुठलं घेतलं याचाही फरक पडतो. बॅनर कसं बनवलं याचाही फरक पडतो. प्रत्येक गोष्टीचा फरक पडतो सर. ओके ओके. ओके. ओके सर. येस. सो आता इथे लक्ष द्यायचं आहे सर्वांनी. मी काय म्हणतो, की यांनी जर का या 5-6 मीटिंग झूमवर घेतल्या फॉर एक्झाम्पल, आणि याच्यामधले मी काय म्हणतो, पर डे यांनी एक क्लायंट जरी क्लोज केला, किंवा दोन क्लायंट असे आहेत की यांना हे क्लोज होण्यासारखे आहेत, आणि दोन मधला एक क्लोज झाला समजा यांचा, पर डे महिन्याचे 30 होतात. बरोबर आहे. चला सोडून द्या, 30ही नाही झाले. ठीक आहे. 15 होतील का महिन्याचे? 15. ठीक आहे. तरीही ठीक आहे. तरीही खूप झालं हे. 200 रुपये पर डे खर्च करून जर का महिन्याला 15 क्लायंट तुम्ही क्लोज करत असाल, दॅट्स अ बिग डील मला वाटते LIC मध्ये. आणि हे आम्ही ऑलरेडी केलेलं आहे. ओके. ऑलरेडी केलेलं आहे. मी आता इथे रेकॉर्डिंगवर नाव नाही सांगू शकत त्या व्यक्तीचं, पण आम्ही ऑलरेडी केलेलं आहे. फक्त आता प्रॉब्लेम काय आहे, तेच प्रॉब्लेम आहे मी काल जे सांगितलं ना सर. तुम्ही पहिल्या दिवशी होते का मोहनजी, पहिल्या दुसऱ्या दिवशी? तेच प्रॉब्लेम आहे की आपण चूक काय करतो माहिती आहे का, आपण स्वतः सगळं करण्याचा प्रयत्न करतो, आपण एक्सपर्टची हेल्प घेत नाही, आणि त्याच्यामुळे आपला प्रॉब्लेम होतो. पहिल्या दिवशी होते, मी काय सांगितलं तुम्हाला, 3 मिस्टेक. त्या 3 मधली कुठली मिस्टेक करत आहात तुम्ही? तुम्हीच बघा कुठली मिस्टेक करत आहात तुम्ही. ओके. ती जर का तुम्ही योग्य केली शायद, ओके, जर का तुम्ही ते बरोबर केलं, तर कदाचित होऊ शकते तुमचा प्रॉब्लेम सॉल्व. आज तुमची ऍड बरोबर लागली याचा अर्थ, जर का लीड येत आहे याचा अर्थ तुमची ऍड पर्यंत तुम्ही बरोबर गेले. आता प्रॉब्लेम काय आहे, की त्याच्यामध्ये त्या ऍडचं जे स्ट्रक्चर बनवलं तुम्ही, समजा 1-2, हे बघा इथे लक्ष द्या, 1-2-3-4 आणि 5, हे 5 पॉईंट आहेत की जे तुम्ही ऍड मध्ये कंप्लीट केले पाहिजे. तुम्ही या 5 पैकी कुठले तरी 4 केलेले आहेत, म्हणून लीड आली. पण जास्त लीड का नाही येते, तुम्ही 1 पॉईंट काहीतरी मिसिंग केलेला आहे. आणि तो काय आहे हे तोपर्यंत समजत नाही जोपर्यंत तुमचं अकाउंट आम्ही लाईव्ह पाहत नाही. राईट. जेव्हा लाईव्ह पाहू तेव्हा समजेल. तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो सर्वांना. हॅलो, लिसन टू मी व्हेरी केअरफुली. एम आय ऑडिबल एव्हरीबडी? येस नो इन द चॅट बॉक्स. एक मॅडम होत्या मागच्या बॅचमध्ये. ओके. त्यांनी माझ्या 2 बॅच अटेंड केल्या, फ्रीवाल्या 2 बॅच अटेंड केल्या, फ्री बॅच. ठीक आहे. आणि त्या मला नेहमी विचारायचं, सर माझ्या अकाउंटमध्ये आहे ना एक प्रॉब्लेम आहे. मी म्हटलं काय प्रॉब्लेम आहे? माझ्या अकाउंटमध्ये पैसेच ऍड होत नाही. हॅलो, पैसेच ऍड होत नाही माझ्या अकाउंटमध्ये सर. आणि पैसे ऍड होत नाही त्यामुळे मी ऍड लावू शकत नाही. म्हटलं बरं. तर म्हणे काय प्रॉब्लेम असेल याच्यामध्ये? आता तुम्हाला खरं सांगू का, खरं सांगतो मी तुम्हाला, लक्ष देऊन ऐका मी काय म्हणतो. जोपर्यंत तुमचं अकाउंट उघडून बघत नाही, ओके, तोपर्यंत हे समजतच नाही की प्रॉब्लेम कुठं आहे. मी त्यांना म्हटलं मॅडम एक काम करा, तुम्ही माझ्या लेवल 2च्या बॅचला या, मी तुम्हाला हेल्प करतो, काही प्रॉब्लेम नाही. तसं मी तुम्हाला नाही वेळ देऊ शकत, मी हे फ्री सेशन देतोय, हे माझ्याकडून गिफ्ट आहे तुमच्यासाठी. ते पहिल्यांदा त्यांनी ऍडमिशन नाही घेतली. शेवटी दुसऱ्या बॅचला त्यांनी अटेंड केलं, त्यांना वाटलं यार जाऊ दे आता करून टाकू, आणि त्यांनी या सेकंड बॅचला ऍडमिशन घेतली. लक्षात घ्या मी काय सांगतो. दुसऱ्याच दिवशी त्यांनी माझ्यासोबत कॉल बुक केला, 1-to-1 कॉल बुक केला. ठीक आहे. ओके. त्या 1-to-1 कॉलमध्ये मी त्यांचं अकाउंट उघडून पाहिलं. लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो. मी त्यांचं अकाउंट उघडलं. प्रॉब्लेम काय होता माहिती आहे मित्रांनो? त्यांनी अकाउंट बनवताना कंट्री इंडियाच्या ठिकाणी युनायटेड स्टेट सिलेक्ट केलं होतं, US. ठीक आहे. बरं जाऊ द्या, हे काही नाही. दुसरा प्रॉब्लेम काय होता माहिती आहे का? त्यांनी
इथं इंडियन काय असते, आपलं इंडियन रुपीज असते, बरोबर आहे. त्यांनी आता US सिलेक्ट केल्याबरोबर इकडे काय होणार आहे, डॉलर होणार आहे, बरोबर आहे. आणि त्यामुळे ते इंडियन कार्ड ऍक्सेप्टच करत नव्हतं. मग आता याला ऑप्शन काय आहे, याला ऑप्शन काय आहे, जर का जर का त्यांना अजून 6 महिने जरी ते प्रयत्न करत बसले असते ना, तरीही त्यांना हा प्रॉब्लेम सापडला नव्हता. इतका छोटासा प्रॉब्लेम होता हा. हा सापडलाच नसता त्यांना, की त्यांनी चूक काय केली नेमकी, की त्यांनी फक्त कंट्रीच्या ठिकाणी इंडिया जिथं करायचं तिथे त्यांनी US करून ठेवलं होतं, बस. ते चेंज केलं, प्रॉब्लेम त्यांचा सॉल्व्ह झाला. आणि हे त्यांना समजलंच नसतं मित्रांनो, तोपर्यंत जोपर्यंत एखादा एक्सपर्ट बसला नसता कोणतरी. असं नाही की मीच, कोणीतरी एक्सपर्टनी ते अकाउंट जोपर्यंत पाहिलं नसतं. आणि तुम्हाला माहित आहे का, हे तरी मी त्यांना ओपनली सांगून दिलं की तुम्ही हे चूक केली होती मॅडम, या ठिकाणी तुम्ही हे करा. एखादा दुसरा व्यक्ती असला त्याने काय केलं असतं हो मित्रांनो, सांगा बरं. काय केलं असतं माहिती आहे का तुम्हाला, मला माहिती आहे काय केलं असतं. कारण मी स्वतः पाहिलेले असे एक्झाम्पल. मॅडम तुमच्या अकाउंटमध्ये प्रॉब्लेम आहे, सॉल्व्ह करायला 15,000 रुपये खर्च येईल. मग तुमचा प्रॉब्लेम परमनंट सॉल्व्ह करून देतो मी. दिले असते समोरच्या व्यक्तीने, तुम्हाला सांगतो मी. दिले असते, दिले असते. कारण एकदा मला प्रॉब्लेम आला होता, ओके. त्यावेळेस मी स्वतः 10,000 रुपये देऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह केला फेसबुकचा. कारण माझ्यावर यार, माझा पूर्ण बिझनेसच फेसबुकवर जर का अवेलेबल, म्हणजे डिपेंड आहे, माझा पूर्ण बिझनेसच जर का फेसबुकवर डिपेंड आहे, तर मी 10,000 रुपये काय नाही खर्च करणार. समजलं का. हा असते. सर, मोहन सर, समजलं तुम्हाला आता मी काय म्हणतो. हा आहे प्रॉब्लेम. बाकी तुमची इच्छा. ठीक आहे. तर ज्यांना ज्यांना असं वाटते की बाबा पर्सनली मी त्यांचं अकाउंट बघितलं पाहिजे, पर्सनली तुम्हाला हेल्प केली पाहिजे, मला माहित आहे, कदाचित माहित आहे का, तुम्हाला 80% ऍड पूर्ण येत असेल, पण तुम्ही 20% प्रॉब्लेम मध्ये आहात. मग ह्याच तर इथंच तर एक्सपर्ट पाहिजे ना. समजलं का तुम्हाला. सो फॉर दॅट यार, सिंपल सी बात है, यू नीड टू गो अहेड. ओके. सिंपल आहे. ओके. ठीक आहे, क्लिअर आहे सर्वांना, येस नो इन द चॅट बॉक्स. आणि आज रेकॉर्डिंग मिळणार नाहीये, ओके. फॉर आजपासून कधीच रेकॉर्डिंग आजही नाही मिळणार, उद्याही नाही, परवाही नाही. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो, की दिस क्लास, यू ऑल आर लकी बिकॉज यू आर अटेंडिंग दिस क्लास, बिकॉज या पुढचा क्लास पण फ्री होणार नाहीये. ओके. सो यू ऑल आर लकी, व्हेरी लकी. ठीक आहे. क्लिअर आहे. चला आपण आता पुढे जाऊया. 5 लोकांचे मी नावं घेतले होते, त्याच्यामधले जे लोक अवेलेबल होते त्यांना त्यांना मी माहिती दिलेली आहे. ओके. आता आपण पुढे जाऊया. आणि आपण आता कॅनवाचं काय इम्पॉर्टन्स आहे ते आपण समजून घेऊया. आर यू एक्सायटेड टू लर्न कॅनवा. किती लोकांना कॅनवा बद्दल माहिती घ्यायची आहे. ओके. आता कदाचित काही लोकांचा प्रॉब्लेम या सेशनमध्ये सॉल्व्ह होऊ शकतो, या 15 ते 20 मिनिट सेशनमध्ये काही लोकांना आयडिया मिळू शकते. ओके. येस शिल्पा मॅडम, तुमचं काळजी नका करू. ओके. वेट, वेट फॉर सम मुमेंट. वेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. पेशन्स ठेवा. आता लक्षात घ्या, तुम्हाला जे फेसबुक ऍड क्रिएट करायची असते मित्रांनो, जी फेसबुक ऍड तुम्हाला क्रिएट करायची असते ना, त्या फेसबुक ऍड मध्ये तुम्हाला एक पोस्टर क्रिएट करायचं असतं, जे आता बोलले ना सर, मोहन सर आता बोलले, बॅनर म्हटलं त्यांनी, त्यांनी शब्द काय वापरला, बॅनर. ओके. तेच त्यालाच म्हणतात पोस्टर, काही लोक त्याला म्हणतात क्रिएटिव्ह, वेगवेगळ्या गोष्टी म्हणतात त्याला. ठीक आहे. क्रिएटिव्ह पण म्हणतात त्याला काही लोक, क्रिएटिव्ह. ओके. ठीक आहे. तर ते कसं बनत असते, आणि ते तुम्ही लवकरात लवकर विदिन फ्यू मिनिट्स कसं बनवू शकता, हे मी तुम्हाला एक स्किल फ्री मध्ये शिकवून देतो. ठीक आहे. ओके. किती लोकांना शिकायचं आहे, टाईप मी इन द चॅट बॉक्स. व्हेरी गुड. ओके. येस, कदाचित बरेच लोक कॅनवा वापरत सुद्धा असतील, आय अंडरस्टँड. पण जे मी तुम्हाला आज सांगणार आहे, कदाचित ह्याच्याबद्दल तुम्हाला माहित नसेल, किंवा माहित असेल एवढ्या सोप्या पद्धतीने होते हे माहित नसेल. ठीक आहे. तर चला, इथं काय करायचंय तुम्हाला, सगळ्यात आधी कॅनवा ओपन करायचा आहे. कॅनवा सर्वांना माहित आहे, सिंपल आहे. जसं गुगलमध्ये अकाउंट बनवतात तसं canva.com वर जाऊन अकाउंट बनवा. इथं या, आणि इथं तुम्हाला लिहायचं आहे इंस्टाग्राम पोस्ट. आता हे मी ऑलरेडी बेसिक कोर्समध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. तो बेसिक कोर्स पण मी तुम्हाला दिलेला आहे. ओके. तो बघितला की नाही बघितला मला माहित नाही तुम्ही. सो इंस्टाग्राम पोस्ट टाईप करायचं आहे. ओके. इंस्टाग्राम पोस्ट असं लिहिल्यानंतर तुम्हाला इथे 2 ऑप्शन येतात, एक आहे पोर्ट्रेट आणि एक आहे स्क्वेअर. तुम्हाला स्क्वेअर वाला ऑप्शन घ्यायचा आहे. सगळ्यांनी लक्षात घ्या, जर तुम्हाला फेसबुक ऍड लावायची असेल, त्यासाठी जे पोस्टर किंवा क्रिएटिव्ह तुम्हाला पाहिजे असते, ते क्रिएट करण्यासाठी तुम्हाला canva.com याचा वापर करायचा आहे. त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला इंस्टाग्राम पोस्ट हे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये गेल्यावर तुम्हाला क्रिएट ब्लँक इंस्टाग्राम पोस्ट याच्यावर क्लिक करायचं आहे. तुमच्या समोर समोर असा इंटरफेस तयार होणार आहे, ओपन होणार आहे. इथं गेल्यावर सिंपल तुम्हाला काय करायचं आहे, लेफ्ट साईडला डिझाईन आहे, त्या डिझाईनवर क्लिक करायचं आहे. आणि तुमचा जो काही सब्जेक्ट असेल तो इथे लिहायचा आहे. समजा मला लिहायचा आहे इन्शुरन्स. इन्शुरन्स सब्जेक्ट आहे समजा माझा, लाईफ इन्शुरन्स आहे, हेल्थ इन्शुरन्स आहे, जे काही आहे.
तर मी त्याला क्लिक करेल. जसं मी क्लिक करेल बघा, इथे मला खाली पोस्टच पोस्ट दिसतात. दिसतात का? येस नो एव्हरीबडी? दिसते का? 2च मिनिटात बनवता, कसं बनवता येते ते शिकवताय मी तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही कॅनवा वापरलं असेल, पण हे वापरून जेवढं तुम्ही पॉवरफुल कराल तेवढं तुम्हाला कुठंच हे जमणार नाही. हे बघा पोस्ट रेडी आहे. जी पोस्ट तुम्हाला याच्यातली आवडली त्याला क्लिक करा, ती पोस्ट इकडे येऊन जाईल. ठीक आहे. जर का ही नाही आवडली, दुसरी पाहिजे असेल तर ऍड पेज करा, दुसऱ्या पोस्टला क्लिक करा. हे बघा ते पोस्ट इकडे येऊन जाईल. आता तुम्हाला करायचं काय आहे? सिम्पल. तुमचं जे काही आहे, तुमचं जे काही प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टचं नाव इथं टाकायचं आहे. याला फक्त एडिट करायचं आहे तुम्हाला, बाकी काहीच नाही करायचं. तुमचा नंबर इकडे टाकायचा आहे. तुमची वेबसाईट असेल तर वेबसाईट इकडे टाकायची, नसेल तर सोडून द्यायची आहे. तुमचा जर का फोटो असेल, तुमचा फोटो टाकायचा असेल तुम्हाला तर टाकू शकता. कंपनीचा लोगो असेल तुमचा तो टाकू शकता. आणि तुम्ही काय बेनिफिट देणार आहे ते तुम्हाला इथे एडिट करायचं. दॅट्स ऑल. झालं तुमचं पोस्टर तयार. किती सुंदर दिसेल हे दिसायला. समजा समजा आता एखाद्याची कन्यादान योजना आहे. ओके. आणि त्याला ते कन्यादान योजना तुम्हाला पॉलिसी विकायची आहे ना, तर कन्यादान योजना असं सांगून नाही विकावं लागत ते. लक्षात घ्या. तसं सांगून नाही विकावं लागेल. त्यासाठी तुम्हाला असं एक बनावं लागेल. समजा एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. आता तुमच्या मुलीच्या शिक्षणाची चिंता सोडा, असं तुम्हाला काहीतरी एक पोस्टर बनवावं लागेल. अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करा. आता तुमच्या मुलीच्या लग्नाची काळजी सोडा. अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करा. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. अशा प्रकारे काहीतरी हुक क्रिएट करावं लागेल, तर लीड येतील. समजलं का? तुम्ही डायरेक्ट लिहाल कन्यादान योजना पॉलिसी LIC इंडिया, कोणीच नाही घेणार. का बरं? त्याचं कारण हे आहे की तुम्ही पोझिशनिंग बरोबर नाही केली. याला म्हणतात पोझिशनिंग. किती लोकांना समजलं मी काय बोललो? टाईप मी इन द चॅट बॉक्स. याला म्हणतात पोझिशनिंग. ठीक आहे. आता कोणीतरी एक मॅडम आहेत, त्यांचा समजा योगा क्लास आहे. लक्षात घ्या इथं. ओके. आता मी हे इन्शुरन्स दाखवलं इथं. ठीक आहे. आता लक्षात घ्या इकडे. समजा एक्झाम्पल तुमचा योगा क्लास आहे, किंवा योगा काहीतरी, योगाबद्दल तुम्ही काहीतरी शिकवता, योगा शिकवता. आता बघा योगा. आता हे बघा योगा क्लास आहे ना, इथं घेतलं तुम्ही. हे बघा इथं पोस्टर आले आले का? आता तुम्हाला काय करायचं? सिम्पल बघा, ऍड पेज करायचं. इथलं कुठलंही पोस्टर, हे आवडलं मला, हे घ्या. हे पोस्टरला क्लिक केलं. ठीक आहे. आता इथं असं लिहिलेलं आहे का? लर्न योगा लिहिलेलं आहे का? इथं इथं काय लिहिलेलं आहे बघा? बॅलेन्स युअर सॉल एक्सक्लुझिव्ह योगा क्लास. ओके. कॉल अस फॉर मोर इन्फॉर्मेशन, रिझर्व युअर सीट. झालं. इथं तुमचा डेटा टाकायचा आहे तुम्हाला. हे बघा इमेजेस ऑलरेडी टाकलेले आहेत. बस असे पोस्टर तयार करता आले पाहिजे. आता बघा इथं बघा, हे हे दुसरं पोस्टर बघा. डिस्कवर द पॉवर ऑफ योगा. रेडीमेड पोस्टर आहे कॅनवा मध्ये. किती लोकांना हे माहिती होतं आता सांगा मला. टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांनी असं कॅनवा वापरलं जसं मी आता सांगितलं तुम्हाला? तुम्ही कसं वापरलं मला माहित नव्हतं. हे कोणाला, किती लोकांना माहित होतं की हे असं 2 मिनिटांमध्ये पोस्ट तयार करता येते? नव्हतं ना माहित? हा. राईट. शिल्पा मॅडम. हा, काय केलं मग शिल्पा मॅडम? तुम्ही हे पोस्टर तयार केलं. चला अनम्यूट करू का मी तुम्हाला? त्यानंतर काय केलं मग पुढे तुम्ही? आता ह्या पोस्टरवर जर का तुम्ही ऍड लावली, तर तुम्ही आरामात दररोजच्या 10 5 10 5 10 लीड तुम्ही आणू शकता. पण आता योगासाठी वेगळी मेथड चालते बघा. योगासाठी मेथड काय चालेल? सर्वांनी लक्षात घ्या इकडे. शिल्पा मॅडम तुम्ही पण लक्षात घ्या. योगासाठी काय करायचं माहिती आहे का? 3 डेज किंवा 5 डेजचा क्लास करायचा फ्री. 3 डेज क्लास फ्री करायचा, किंवा 5 डेज क्लास फ्री करायचा लोकांसाठी. ठीक आहे. ओके. आणि त्यानंतर तुमचा जो काही योगा क्लास आहे तो तुम्ही त्यांना सांगायचा पेडवाला. त्यांना पहिले विचारायचं की या 3 दिवसात तुम्हाला कसं वाटलं, काही नवीन शिकायला भेटलं का? आणि इकडे शिकवा तुम्ही, बिलकुल इमानदारीने शिकवा. जसं मी तुम्हाला शिकवत आहे इमानदारीने मागचे 5 दिवस, 4 दिवस, 3 दिवस झाले. शिकवा, अगदी शिकवा. इथं जर का 100 लोक जरी आले तुमच्या फ्री क्लासमध्ये, ओके, तर या 100 पैकी कमीत कमी 20 लोक तुमच्या पेड क्लासमध्ये येतील. बाकी तर 80 येतच नसतात. ठीक आहे. काही लोक असे असतात की ते फक्त येतात, बघतात, चालले जातात. ते डिसिजन नाही घेऊ शकत लाईफमध्ये. ठीक आहे. आणि ते कधीच डिसिजन घेत नाही. ते हा प्रोग्राम करतात, मग दुसरा करतात, मग तिसरा करतात, मग चौथा करतात, मग पाचवा करतात. आणि मग ते 6व्यांदा म्हणतात की यार काही नाही, आपली जिंदगी बदल ही नाही रही, अपने जिंदगी में कुछ फरक ही नहीं पड़ रहा, माझं वजनच कमी होत नाहीये. कारण की ते एका ठिकाणी ऍक्शन नाही घेत. योगा. शिल्पा मॅडम समजलं का मी काय सांगतोय? येस नो? हॅलो? येस नो? ओके. सो तुम्हाला हे समजावं लागेल की तुम्हाला त्या 100 लोकांना पहिले फ्री शिकवावं लागेल. यू हॅव टू क्रिएट लीड्स, यू हॅव टू कलेक्ट द लीड्स. त्यांच्यासाठी झूमवर फ्री प्रोग्राम घ्या, दररोज घ्या. सकाळी 6 ते 7 घ्या, 7 ते 8 घ्या. ओके. तुम्हाला जर का हे समजत नसेल की सर ते कसं करतात, कसं करू सर, कसं आणू मी लोकांना, कसं त्यांच्यासाठी फ्री प्रोग्राम घेऊ, फ्री प्रोग्राम मध्ये काय सांगू, नंतर पेड प्रोग्राम मध्ये काय सांगू, हे जर का तुम्हाला समजत नसेल, कनेक्ट विथ मी, आय विल टेल यू हाऊ टू डू इट.
ओके, बट दॅट इज नॉट फ्री, दॅट इज चार्जेबल. सिम्पल, तुम्ही जर का माझ्या लेवल 2 प्रोग्राम मध्ये पण आले तरीही तुम्हाला मी सांगेल, 100% सांगेल. ठीक आहे, कारण फ्रीमध्ये काय नाही सांगत ते पण सांगतो मी तुम्हाला. कारण मी जरी सांगितलं तुम्हाला फ्रीमध्ये आता, तरी तुम्ही ते इम्प्लिमेंटेशन करणार नाही. आता मागच्या 3 दिवसामध्ये मी बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या आयडिया दिल्या. मला माहिती आहे काहीच नाही करणार ते, फक्त ऐकतील हो हो सर छान छान छान, आणि करणार काहीच नाही. मागच्या वेळेस एक व्यक्ती आले होते, त्यांचा बिझनेस होता वॉटर बॉटल्स, पाण्याच्या बॉटल्स, तो बिझनेस होता त्यांचा. मी त्यांना आयडिया दिली, मला नाही माहित त्यांनी इम्प्लिमेंट केली की नाही केली, पण शक्यता मला असं वाटतं की नसेल केली त्यांनी. कारण आपलं कसं असते माहिती आहे का, माणसाचं, प्रत्येक माणसाचं कसं असते, जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीसाठी पे करत नाही तोपर्यंत आपण सिरियस होत नाही, आणि जोपर्यंत आपण सिरियस होत नाही तोपर्यंत आपण ऍक्शन घेत नाही, आणि जोपर्यंत आपण ऍक्शन घेत नाही तोपर्यंत आपल्याला रिझल्ट मिळत नाही. इतकं सोपं आहे. ठीक आहे, हॅलो, लक्षात आहे का काय म्हणतो मी? 50,000ची गाडी विकत घेतो आपण, पण त्या गाडीला आपण 2 वेळा पुसतो रोज. नवीन असते ना, वा वा, क्रॅश नाही पडला पाहिजे. पण 50 लाखाची हवा जी आपल्या आसपास चालू असते फ्री ऑफ कॉस्ट आहे, पण त्याची व्हॅल्यू नाही आहे आपल्याला. पाणी, त्याची व्हॅल्यू नाही आहे आपल्याला. राईट? हा माणसाचा स्वभाव आहे, माझा, तुमचा, प्रत्येकाचा. राईट? त्यामुळे जे लोक पेड करतात, पुढे येतात, त्यांना मी काही आणखी चांगल्या आयडियाज देतो, त्यांच्यासोबत बसून मी काम करतो, त्यांना मी सपोर्ट पण करतो, सगळ्या गोष्टी करतो. ओके, सो इज इट क्लिअर एव्हरी वन? येस नो इन द चॅट बॉक्स. ओके, सो आता मला काही लोकांकडून ऐकायचं आहे. तुम्हाला फक्त हँड रेस करायचा, ज्यांची ज्यांची इच्छा आहे बोलायची. ज्यांची ज्यांची बोलायची इच्छा आहे त्यांनी फक्त हँड रेस करायचा आहे. ओके, काही लोकांकडून मला ऐकायचं आहे की तुम्हाला हा 3 दिवसाचा प्रोग्राम कसा वाटला. अजून 2 दिवस बाकी आहेत. ठीक आहे, अजून 2 दिवस बाकी आहेत. पण हे 3 दिवस जे तुम्ही पाहिलं, मला जे ऐकलं, जे नवीन नवीन गोष्टी सांगितल्या, काल मी तुम्हाला लाईव्ह डॅशबोर्ड पण दाखवला, उद्या पण मी तुम्हाला लाईव्ह डॅशबोर्ड दाखवणार आहे, परवा पण मी तुम्हाला लाईव्ह डॅशबोर्ड दाखवणार आहे. ओके, तर तुमच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही फ्री ऑफ कॉस्ट घेऊन आलो. तर तुम्हाला हे 3 दिवस कसे वाटले तुम्हाला हे सांगायचं आहे. तुम्ही काय नवीन गोष्ट शिकले हे तुम्हाला सांगायचं आहे. ओके, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तिसरी गोष्ट काहीच नाही बोलायची. ओके, जर का तुम्ही याच्या व्यतिरिक्त तिसरी गोष्ट बोलले तर तुम्हाला म्यूट करण्यात येईल डबल. कोणाला बोलायची इच्छा आहे, कोणाला शेअर करायची इच्छा आहे? खूप आपल्याकडे कमी वेळ आहे, so प्रत्येकाला 2-2 मिनिटाचा वेळ देण्यात येईल. प्लीज रेज युअर हँड. सोनाली मॅडम, बोलायचं आहे तुम्हाला? किती लोकांना शेअर करावं वाटेल? आता तर 4-5 लोकांचे हात वर होते. किती लोकांना शेअर करायचं आहे की तुम्हाला 3 दिवसाचा प्रोग्राम कसा वाटला? हु वॉन्ट्स टू शेअर? येस सोनाली मॅडम, प्लीज बोला. तुम्ही अनम्यूट हॅलो. करून बोलू शकता. येस, बोला मॅडम. अतिशय छान कार्यक्रम आहे आणि 3 दिवसामध्ये तुम्ही खूप म्हणजे कसं करायचं, काय करायचं, मला खूप नॉलेज मिळालं तुमच्याकडनं. थँक्यू सो मच, त्याबद्दल खूप थँक्यू सो खूप मच. धन्यवाद आणि मला असं वाटतं की मी आता माझा जो काही मी मेकअप आर्टिस्ट म्हणून मला पुढे जायचं आहे, त्यामध्ये मला पुढे काहीतरी करावं असं वाटत होतं. फक्त मला ते कसं करायचं येत नाही अजून, ते पण ओके, शिकण्याचा प्रयत्न करेन. व्हेरी खूप गुड. खूप धन्यवाद तुमचे. थँक्यू सो मच. सोनाली मॅडम, कुठून आहात तुम्ही? मी हॅलो. पुण्यातून आहे. ओके, व्हेरी गुड. आता तुम्ही, पुणे पुणे. ओके ओके ओके, आता तुम्ही सध्या हे मेकअप आर्टिस्टचं करत आहेत बिझनेस? हा नाही, आता जस्ट कोर्स केलाय मी. ऍज अ अकाउंटंट ओके म्हणून काम करत होते, पण जरा थोडीशी फील्ड बदलली आहे मुलं लहान असल्यामुळे. ओके मेकअप ओके. आर्टिस्टचा कोर्स केला आणि आता ह्याच्यामध्ये मला प्रोग्रेस करायचा आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, व्हेरी गुड. ठीक आहे, थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. थँक्यू सर. येस, नेक्स्ट हु वॉन्ट्स टू शेअर? थँक्यू सोनाली मॅडम, थँक्यू फॉर शेअरिंग. अजून कोणाला बोलायचं आहे? मागच्या 3 दिवसाचा एक्सपिरियन्स बद्दल काही बोलायचं असेल तुम्हाला, 1-2 शब्द तर बोलू शकता. ओके, तुमचे काही प्रश्न असतील ते तुम्ही Q&A मध्ये लिहा. ओके, प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर देईल मी, पण Q&A मध्ये लिहा. योगिता बिडवई, मेकअप ऑर्डर मिळवण्यासाठी कशी ऍड करावी लागेल? मेकअप ऍड साठी तुम्ही अवेअरनेस किंवा हे करू शकता, अवेअरनेस किंवा ट्रॅफिक ऍड करू शकता, लीड जनरेशन पण करू शकता, व्हॉट्सअप ऍड पण करू शकता तुम्ही, जिथे तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपवर लोक कॉन्टॅक्ट करतील आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला जुडतील ते. ठीक आहे, येस. कुणाला शेअर करायचं आहे, कुणाला काही प्रश्न आहे, प्लीज टाईप और प्लीज रेज युअर हँड. ओके, नसेल तर काही हरकत नाही. ओके, नसेल तर काय हरकत नाही. माझा एक प्रश्न आहे पण तुम्हाला. ओके, माझा एक प्रश्न आहे. नाउ हाऊ मेनी पीपल आर देअर हु वॉन्ट, ज्यांना हा 3 दिवसात कॉन्फिडन्स आलेला आहे की यार मुझे सागर सर के साथ आगे जाना चाहिए. ओके, मला त्यांच्यासोबत पुढे गेलं पाहिजे, मला असं वाटतं की यांच्यासोबत मी यांचा ऍडव्हान्स कोर्स जॉईन केला पाहिजे. हा कॉन्फिडन्स किती लोकांना आलेला आहे? टाईप मी इन द चॅट बॉक्स. जस्ट अ मिनिट हा.
आता टाईप करा. येस, टाईप मी इन द चॅट बॉक्स. हाऊ मेनी पीपल गॉट दॅट कॉन्फिडन्स? टाईप मी इन द चॅट बॉक्स. पटापट. येस येस, थँक्यू 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 सो मच, थँक्यू सो मच. बघा, एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. जर का तुम्हाला तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही करून घ्याल, यू कॅन डू इट, ओके, तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की आपने अभी तक क्यों नहीं किया फिर? जर का तुम्हाला असं वाटते की तुम्ही करून घ्याल, तुम्हारे बस की है ये बात, तुम अकेले कर लोगे, तर माझं हे म्हणणं आहे की तुम्ही आतापर्यंत का नाही केलं? याचा अर्थ तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम येतोय, कुठंतरी तुम्हाला काहीतरी समजत नाहीये. तुम्ही करताय, तुम्ही 80% 90% गोष्टी बरोबर करताय, पण काहीतरी 10% मिसिंग आहे. जसं की मी त्या मॅडमचं उदाहरण तुम्हाला दिलं होतं, त्यांनी कंट्री फक्त वेगळी टाकली. तर आज रात्री 7 वाजतापासून, रात्री म्हणजे सायंकाळी, आत्ता हा तुमचा क्लास झाल्याबरोबर 7 वाजतापासून ऍडव्हान्स कोर्सची बॅच चालू होणार आहे, मे महिन्याची बॅच. ठीक आहे, ओके. तर मी ऍडव्हान्स कोर्स बद्दल माहिती द्यावी आता पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये, असं किती लोकांना वाटते? जस्ट टाईप मी इन द चॅट बॉक्स. मी संपूर्ण माहिती देतो की त्यामध्ये तुम्ही काय शिकणार आहात, तुम्हाला काय शिकवलं जाणार आहे, किती क्लासेस होणार आहेत, त्याची फीस काय असणार आहे, त्याची ओरिजिनल फीस काय आहे, आणि त्याची आजची ऑफर काय आहे. कारण 5व्या दिवशी त्याची ऑफर वेगळी असते प्रत्येक वेळेस, आणि 3ऱ्या दिवशी ऑफर वेगळी असते. सो किती लोकांना ते 3ऱ्या दिवसाची ऑफर घ्यायची इच्छा आहे? टाईप मी इन द चॅट बॉक्स. जस्ट टाईप मी इन द चॅट बॉक्स. टाईप करायला काही पैसे लागत नाही आपल्याला. ठीक आहे. गौरवजी, तुमच्या प्रश्नांचं उत्तर मी देणार आहे. तुमचा प्रश्न मला दिसलेला आहे. ओके, जस्ट वेट फॉर 5-10 मिनिट्स. ओके, आफ्टर दॅट आपण तुमच्या प्रश्नावर बोलू. ठीक आहे गौरवजी? ओके, चला आता पुढे जाऊया आपण. ओके, सो तत्पूर्वी मला काही तुम्हाला असे एक्झाम्पल्स दाखवायचे आहेत की ज्यांनी आमच्यासोबत जुळून त्यांचा काहीतरी फायदा झाला, त्यांनी काहीतरी अर्निंग केलं. ओके, कॅनवाचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कॅनवाचं मी हा एक रेकॉर्डेड तुम्हाला व्हिडिओ पण दिलेला आहे, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. नाउ अंडरस्टँड फ्यू पीपल रिझल्ट वी हॅव प्रोड्युस्ड. आम्ही काय काय रिझल्ट प्रोड्यूस केले. इन्शुरन्स वाले इथं असाल तर त्यांच्यासाठी पण माझ्याकडे खूप मोठा रिझल्ट आहे. ठीक आहे. माझ्याकडे जवळजवळ 4 ते 5 लोक होते इन्शुरन्स वाले, आणि त्या सर्वांना चांगले रिझल्ट मिळाले फेसबुक ऍडच्या माध्यमातून, अजूनही मिळत आहेत. ओके, त्यांचे कोणी ऍडवायझर होते त्यांना पण रिझल्ट मिळत आहेत. त्यांनी पुढे शिकून, म्हणजे त्यांनी स्वतः शिकले ऍड आणि त्यांनी पुढे पण शिकवली ऍड, तर त्यांना सुद्धा चांगले रिझल्ट मिळत आहे. ओके, सो रिझल्ट वी हॅव प्रोड्युस्ड टिल डेट. एक लक्षात घ्या, पण हे रिझल्ट दाखवण्याच्या आधी मला तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगायची आहे की तुमचं मन जिथं होकार देईल तुम्हाला, ओके, त्याच गोष्टीवर विश्वास ठेवा. तुम्हाला जर आज असं वाटलं, मागचे 3 दिवस झाले तुम्ही माझ्यासोबत आहात, तुम्हाला जर का असं वाटत असेल की यार दिस दिस मॅन इज राईट, दिस पर्सन इज राईट, देन ओनली गो विथ मी. ओके, जर का तुम्हाला माहित आहे की 5 दिवस झाल्यावर सुद्धा तुम्ही माझ्यासोबत ऍडमिशन घेणारच आहात, पुढे जाणारच आहात, तर आजच तुमची सीट बुक करा, कारण आज तुमचा फायदा होईल काहीतरी. ठीक आहे, 5व्या दिवशी तेच तुमचं, तेवढेच पैसे तुम्हाला जास्त द्यावे लागतील. ठीक आहे. ओके, सो रेडी, आर यू ऑल रेडी? पुढे जायचं, सांगायचं काय आहे तर. सर्वात पहिले मी सांगतो की रिझल्ट काय काय आले. पहिलंच उदाहरण आहे राजेंद्र चिंदरकर सर, इन्शुरन्स ऍडवायझर आहेत, मुंबई मधून आहेत. ओके, स्टार हेल्थ इन्शुरन्स मध्ये काम करतात. यांनी 3 महिन्यामध्ये यांच्या खाली 50 नवीन ऍडवायझर जोडले, कारण हे काय करतात, ऍज अ मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांनी फेसबुक ऍडच्या माध्यमातून 50 नवीन ऍडवायझर आपल्यासोबत जोडले, आणि त्यांनी पहिली बॅच जे आहे त्यांना शिकवून 25,000 रुपये अर्निंग पण केलं. म्हणजे या माणसाने फक्त स्वतः फेसबुक ऍड शिकली नाही, ते फेसबुक ऍड इतर लोकांना पण शिकवली, आणि त्या माध्यमातून पैसे पण कमवले. ओके, आणि आता ते स्वतःसाठी सुद्धा ऍड करतात. मागचे 2 वर्ष झाले करतात ते, पण त्यांना काही काही गोष्टी, हा जो प्रॉब्लेम आता मोहनजींनी सांगितलं ना की सर लीड येत नाही वगैरे, असा प्रॉब्लेम होता त्यांचा, तो प्रॉब्लेम त्यांचा सॉल्व्ह झालेला आहे. राजेंद्र चिंदरकर पहिलं एक्झाम्पल. ओके, यांचे काही अजून एक्झाम्पल पण आहेत. अमित पाटील म्हणून एक दुसरे सर आहेत जे अमरावतीचे आहेत. अमरावती माहित असेल तुम्हाला कुठं आहे. यांनी 3 वर्ष झाले स्ट्रगल करत होते. ठीक आहे, यांना ऍडव्हर्टाइजमेंट आणि हे काही काही गोष्टी समजत नव्हत्या. येत होतं, अर्ध येत होतं, अर्ध येत नव्हतं. ओके, सगळे लोक असेच येतात माझ्याजवळ की ज्यांना माहित आहे पण त्यांना पूर्ण माहित नाही. एक 3 दिवसाच्या सेशन मध्ये, एक यांनी 3 दिवसात सेशन केला, त्या 3 दिवसाच्या सेशन मध्ये यांनी 40,000 रुपये कमवले. फक्त फेसबुक ऍड येऊन म्हणजे अर्थ नाहीये मित्रांनो. ती ऍड आपण कशी करतो, कशासाठी करतो, त्यासाठी आपण फनल कसं बनवतो, लोकांना कसं आणतो, त्यांना कसं कन्वर्ट करतो, ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ओके, आणि ते तुम्हाला शिकावं लागेल, लक्षात घ्या. मी
फक्त ऍडव्हर्टाइजमेंट लावून तुमचा बिझनेस वाढणार नाही, कोणताही बिझनेस असू द्या. आणि जे 3 वर्षात झालं नाही ते यांनी 3 महिन्यात केलं. ओके, फक्त 40 नाही, यांनी जवळजवळ 1 लाखाच्या वर उत्पन्न केलेलं आहे. वैशाली पवार मॅडम टॅरो कार्ड कोच आहेत. काल कोणतरी होतं आपल्यासोबत की त्या म्हणे की मी काहीतरी रेकी वगैरे शिकवते. ह्या टॅरो कार्ड कोच आहेत. यांनी 1 लाख रुपये अर्निंग केलं 30 दिवसाच्या पिरियडमध्ये ऍज अ न्यू कोच. यांनी काय केलं, यांच्याकडे एक नॉलेज होतं. यांचं प्रोडक्ट काय होतं, टॅरो कार्ड. म्हणजे यांना टॅरो कार्ड शिकवता येत होतं. फक्त आता यांना प्रॉब्लेम होता, योगावाल्या मॅडम आहेत ना आपल्यासोबत कोणतरी, त्यांच्यासाठी खूप चांगलं उदाहरण आहे की तुमच्याकडे योगा हे काय आहे, हे स्किल आहे. आता त्याच्यासाठी तुम्हाला कोण पाहिजे, त्या योगासाठी कस्टमर पाहिजे, तुम्हाला स्टुडंट पाहिजे. कसं आणणार स्टुडंट? हे बघा, यांनी काय केलं, टॅरो कार्ड साठी स्टुडंट शोधले. एका महिन्यात 30 लाखाचं उत्पन्न केलं. 30 दिवसात 1 लाखाचं, सॉरी, 30 दिवसात 1 लाखाचं उत्पन्न केलं. समजलं? इट कॅन बी पॉसिबल इन योगा ऑल्सो. चला 1 लाख नाही कराल तुम्ही, 40-50 हजार तर कराल मिनिमम. अरे 20 हजार तर कराल, येस नो, एवढे तर आरामात करायचे. ठीक आहे, पण तुम्हाला समजावं लागेल की कसं त्या लोकांना तुमच्यापर्यंत घेऊन यायचं, कसा तुमचा क्लास डिझाईन करायचा, हे सगळं शिकावं लागेल. त्यासाठी कशी ऍड बनवायची हे पण समजावं लागेल. ठीक आहे. आरती मौर्य मॅडम ज्या हाऊस वाईफ होत्या, हाऊस वाईफ, शी हॅज अर्न 1,50,000 इन फर्स्ट 6 मंथ. अनिता शेळके मॅडम 6,000 सबस्क्रायबर युट्यूबवर, 8 लाखापेक्षा जास्त इन्कम पहिल्या 1 वर्षात विथ द हेल्प ऑफ फेसबुक ऍड. मंजुषा दांडेकर मॅडम 3 वर्षामध्ये म्हणजे 36 महिन्यामध्ये 1 करोडपेक्षा जास्त इन्कम यांचा व्हिडिओ सुद्धा आहे. फक्त आणि फक्त फेसबुक ऍडचा वापर करून आपल्या बिझनेससाठी, आपल्या प्रॉडक्टसाठी. लास्ट मंथ यांनी 10 लाख पेक्षा जास्त केलं. हे त्याच्या मागच्या महिन्याचं आहे, 5.5 लाख रुपये. गाव कुठलं? अमरावती. कुठं आहे अमरावती? तुम्हाला माझ्या नागपूरच्या जवळ आहे. ठीक आहे. घरी बसून, घरात बसून. ओके, यांचे काही स्टुडंटही असतील. तुम्ही जर का यांच्यापैकी कोणालाही ओळखत असाल, हॅलो, तर फक्त टाईप करा की मी यांना ओळखते म्हणून. टाईप इन द चॅट बॉक्स. मला माहिती आहे यांच्या भरपूर ऍड चालतात या सगळ्या लोकांच्या. तर तुम्हाला दिसतच असतील हे लोक, हे सगळे माझे स्टुडंट बघून घ्या तुम्ही सगळे एकदा पुन्हा. हे राजेंद्र चिद्दरकर सर आहेत, हे अमित पाटील सर आहेत, पाहिलं असेल तुम्ही, वैशाली पवार मॅडम, आरती मॅडम, हे यांचे ऍडव्हर्टाइजमेंट चालू असतात. हे बघा, नंदिनी मेश्राम मॅडम, नागपूर, रेकी शिकवतात. 65 lakhs पेक्षा जास्त अर्निंग केलेलं आहे 30 महिन्यामध्ये. रेकी, टॅरो कार्ड, एंजल हे शिकवतात. फेसबुक ऍडच्या माध्यमातून फक्त लोक आणले यांनी, फक्त आणि फक्त फेसबुक ऍड. ठीक आहे. कोमल गायकवाड मॅडम यांचे पण ऍडव्हर्टाइजमेंट चालतात. कॅनवा शिकवतात हे मॅडम. ओके, बघितलं असेल तुम्ही. 11 लाख रुपये 28 महिन्यामध्ये. ओके, आता माझ्यासोबत माझ्या टीम मध्ये पण काम करतात. ओके. रसिका बोरसे मॅडम मुंबईच्या आहेत, रेकी ग्रँड मास्टर आहेत, लाईफ कोच आहेत. 35 लाख रुपये 28 महिन्यामध्ये विथ द हेल्प ऑफ फेसबुक ऍड. ओके, 1500 सबस्क्रायबर पण मिळवले. 0 to 35 lakhs. जेव्हा त्यांनी गाडी घेतली तेव्हाचा हा फोटो आहे, मला फोटो पाठवला होता त्यांनी की सर मी गाडी घेतली नवीन. त्यांना 10 लाख रुपये कमवण्यासाठी अवॉर्ड पण मिळाला तनाज इराणीच्या हस्ते 7 जानेवारी रोजी. 7 जानेवारी 2024चा हा फोटो आहे. ओके. सो हे सगळे आपले स्टुडंट आहेत. असे 100 पेक्षा जास्त माझे स्टुडंट आहेत जे डेली रेग्युलर बेसिसवर अर्निंग करत आहेत विथ द हेल्प ऑफ फेसबुक ऍड. त्याच्या माध्यमातून ते कस्टमर आणतात आणि त्यांना कसं कन्वर्ट करायचं, त्यांना कसे आपापले वेगवेगळे कोर्सेस त्यांना ते देतात. काही लोकांचे प्रॉडक्ट्स आहेत ते देतात. एक विद्यार्थी आहे, त्याचं कार वॉशिंगचं शोरूम आहे, कार वॉशिंग. तो पहिले दिवसाला 3 ते 4 गाड्या करायचा. आता तो दिवसाला 6 ते 8 गाड्या करतो रोज, डेली. आणि त्याचा ऍड स्पेंड किती आहे दिवसाचा? 100 रुपये. 3,000 रुपये महिन्याला तो खर्च करतो. एका गाडीचे वॉशिंगचे तो 300 रुपये घेतो. ठीक आहे. 2 गाड्या जरी केल्या त्याने दिवसाला तरी 600 रुपये एक्स्ट्रा. समजलं का तुम्हाला? दिस इज व्हॉट इज द मॅजिक ऑफ फेसबुक ऍड. पण तुम्हाला ते करता आलं पाहिजे, तुम्हाला ते वापरता आलं पाहिजे. हु वॉन्ट टू बिकम द नेक्स्ट? कोणाला असं वाटतं की बाबा ह्या खाली ब्लँक जागेमध्ये पुढच्या वेळेस माझा फोटो दिसला पाहिजे? टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना वाटते की पुढच्या वेळेस या खाली ब्लँक बॉक्स मध्ये माझा फोटो दिसला पाहिजे? लक्षात घ्या, पहिल्याच दिवशी सांगितलं होतं, जो सोचोगे वही तुम्हारे जिंदगी में होने वाला है. कम से कम सोच तो अच्छा लो मेरे भाई. कम से कम सोच तो अच्छा लो की यार कधीतरी आपलाही फोटो कुठेतरी लागला पाहिजे चांगल्या बाबतीत. कम से कम सोच तो शकते होते की येस येस नो. काही लोक बघा विचारही करत नाही, टाईपही करत नाही काही लोक चॅट बॉक्स मध्ये. एवढे घाबरतात लोक. नका घाबरू, नका घाबरू मित्रांनो. किती लोकांना वाटते की यार नेक्स्ट टाइम मेरा फोटो लगे ऐसा कहीं पे. तो टाइप मी इन द चैट बॉक्स. चलो आज तोड़ दो यार वो डर अंदर का.
किती लोकांना असं वाटतं की सर नेक्स्ट टाइम मेरा फोटो लगना चाहिए सर, यहाँ पे नाही कहीं पे, कुठं ना कुठं नाही, काही तुमच्याकडे नाही लागला चालते फोटो, पण माझा बिझनेस तरी वाढला पाहिजे, टाईप मी इन द चॅट बॉक्स. असं किती लोकांना वाटते की तुमच्याकडे नाही लागला फोटो चालते, पण माझा बिझनेस तरी वाढला पाहिजे, टाइप मी इन द चैट बॉक्स. राइट? ओके, वेरी गुड. जो सोचोगे वही होगा आपके साथ, समझ लो. ओके, इफ यू वांट that your photo will be here or you want to learn फेसबुक ऍड डीपली, जर का तुम्हाला समजून घ्यायचं असेल, चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं असेल, ओके, सो जरी तुम्ही आज जॉईन केले तरी काही प्रॉब्लेम नाही. सर मागच्या 2 दिवसाचं रेकॉर्डिंग तुम्हाला देतो. आज तुम्ही डिसिजन घ्या, सर आहे की मॅडम आहे मला माहित नाही, मागच्या 2 दिवसाचं रेकॉर्डिंग तुम्हाला देतो, तुम्ही आज डिसिजन घ्या. ठीक आहे? ओके, सो ज्यांना नेक्स्ट बनायचं आहे त्यांना मी सांगितलं होतं मागच्या वेळेसच की देर आर 2 लेवल्स इन फेसबुक ऍड. नंबर 1 इज अ बेसिक लेवल, ज्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक गोष्टी काही शिकवल्या जातात. फेसबुक ऍड काय आहे, कसं आहे, कशी केल्या जाते, वगैरे वगैरे वगैरे. हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे मागच्या 3 दिवसामध्ये. अजूनही 2 दिवस शिकवणार आहे, असं नाही आहे की शिकवणार नाही आहे. उद्याही शिकवणार आहे, परवाही शिकवणार आहे. तुम्ही ऍडमिशन घ्या नका घेऊ, माझं काम मी पूर्ण करणार आहे 100%. पण दुसरी जी लेवल आहे त्याला म्हणतो आम्ही ऍडव्हान्स लेवल, जी की आज रात्री 7 वाजतापासून चालू होत आहे. आज जर का तुम्ही नाही केलं, समजा ही जर तुम्ही संधी नाही घेतली, तर तुम्हाला डायरेक्ट 1 महिना वेट करावा लागेल, कारण की प्रत्येक महिन्यात फक्त एकच बॅच चालू करतो. सो आज ही खूप चांगली संधी आहे की त्या बॅचचे तुम्ही भाग बनू शकता. आजच्या आज लगेच तुम्ही आता बुकिंग केलं की लगेच तुम्ही काय करू शकता, 7 वाजता ती बॅच जॉईन करू शकता आणि शिकायला सुरुवात करू शकता. मागचे 2 दिवस पण तुम्हाला भेटतील, सगळ्या रेकॉर्डिंग भेटतील, सगळं काही भेटेल तुम्हाला, काळजी नका करू. ठीक आहे? सो आता काही लोक मला चॅटबॉक्स मध्ये विचारत आहेत, सर ऍडव्हान्स कोर्सची फीस किती आहे? ओके, सो लेट मी टेल यू ऍडव्हान्स कोर्सची फीस किती आहे. किती लोकांना जाणून घ्यायचं आहे, एकदा तुम्ही पण टाईप करा मी चॅटबॉक्स मध्ये, टाईप मी इन द चॅटबॉक्स, किती लोकांना जाणून घ्यायचं आहे. ओके, ठीक आहे. ज्यांना असं वाटते की मला ऍडव्हान्स कोर्स करायचा नाही वगैरे, किंवा ज्यांना इंटरेस्ट नाही आहे, दे कॅन लिव्ह. ओके, त्यांच्यासाठी सेशन झालेलं आहे आजचं. काही महत्वाच्या गोष्टी मी सांगेल शेवटी, पण काही हरकत नाही. ओके, सो ज्यांना असं वाटतं की मी ऍडव्हान्स कोर्सचा पार्ट झालो पाहिजे, काय फीज आहे सर, तर मी तुम्हाला सांगतो की आज फक्त आणि फक्त 15 लोकांना मी चान्स देणार आहे. ओके, इथे किती लोक असतील, पण मी फक्त 15 लोकांनाच प्रत्येक वेळी चान्स देतो, कारण की जास्त लोक का नाही घेत, त्याचं कारण हे आहे की प्रत्येकाकडे लक्ष द्यावं लागते. जसं मी तुम्हाला सांगितलं की ते मॅडमच्या सोबत बसून 1.5 तास घालवला, 1.5 तास, आणि नंतर समजलं आम्हाला की त्याच्यामध्ये कंट्री वेगळी टाकलेली आहे, इंडियाच्या ठिकाणी US टाकलेले आहे. तर मला माहित नाही की तुमच्या अकाउंटमध्ये काय प्रॉब्लेम आहे. ओके, किती वेळ तुमच्यासोबत बसावं लागेल, कसा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल, हे सगळी जबाबदारी मी घेतो. ठीक आहे, पण आज मी फक्त 15 लोकांना चान्स देतो. जर का तुम्हाला तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंट व्यवस्थित करायचे असतील, तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुमच्या बिझनेससाठी चांगल्या लीड्स पाहिजे असतील, तुम्हाला असं वाटत असेल की एखादी छोटी अमाऊंट इन्व्हेस्ट करून जर का मी खूप सारा प्रॉफिट करू शकत असेल, तर मी कालच विचारलं होतं की किती लोकांना असं वाटतं की जर तुमचा 2 लाखाचा 3 लाखाचा प्रॉफिट झाला, तर तुम्ही त्यासाठी 20-25 हजार रुपये इन्व्हेस्ट करायला तयार आहे. हे मी कालच बोललो होतो. अजिंक्य आहे का इकडे? अजिंक्य. काल काही लोकांनी मला खूप म्हटलं की हो सर तयार आहे सर मी, बिलकुल. आता बघू किती लोक तयार आहे आपण. ठीक आहे, सो 15 लोकांना पहिले मी चान्स देणार आहे आजच्या आज फक्त. ओके, दिस इज लिमिटेड टू टुडे. ओके, सो तत्पूर्वी मला एक गोष्ट सांगायची आहे की कोई भी एक बुरे आइडिया के लिए कोई भी वक्त अच्छा नहीं होता, और एक अच्छे आइडिया के लिए कोई भी वक्त बुरा नहीं होता. जर का आयडिया चांगली आहे एखादी, तर त्यासाठी कुठलाच वेळ जे आहे ते खराब नाही. बरेच लोक म्हणतात की सर मला वेळ नाही, माझं असं आहे, माझं तसं आहे, मला हे आहे. जर का एक आयडिया चांगली आहे, ओके, तर त्याच्यासाठी कुठलीच वेळ जी आहे ते वाईट नाही आहे. आणि एक आयडिया जर का बोगस आहे, वाईट आहे, त्याच्यासाठी कुठलीच वेळ चांगली नाही. ऍव्हरेज ऑफ 5 मी नेहमी सांगत असतो की तुम्हाला जसं व्हायचं आहे तशा लोकांसोबत राहायला सुरुवात करा. तुम्हाला जर टेक्नोसावी व्हायचं आहे तर टेक्नोसावी लोकांसोबत राहा. तुम्हाला जर स्मार्ट व्हायचं आहे तर स्मार्ट लोकांसोबत राहा. तुम्हाला जर का हेल्दी व्हायचं आहे तर हेल्दी लोकांसोबत राहा. तुम्हाला जर का करोडपती व्हायचं आहे तर करोडपती लोकांसोबत राहा. सिंपल आहे. की याला म्हणतात ऍव्हरेज ऑफ 5. शेर बनना है तो शेरों के साथ रहना शुरू करो, पहली बात तो. ओके, तब जाके कहीं ना कहीं शेर बनोगे आप. येस नो इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. सो जो फायनल आपला जो कोर्स आहे, तो कोर्सची जी बॅच आहे, हा 4 आठवड्याचा कोर्स असणार आहे तुमचा फेसबुक ऍडचा. याच्यामध्ये कसं असणार आहे, प्रत्येक आठवड्यामध्ये 2 क्लासेस होतील तुमचे, गुरुवार आणि शुक्रवार, गुरुवार आणि शुक्रवार, गुरुवार आणि शुक्रवार. तर हा कोर्स नेहमी 4 आठवड्याचा असतो. फक्त याच महिन्यामध्ये तुम्ही लकी आहात की 5 आठवडे आहेत, म्हणून हा कोर्स 5 आठवड्याचा होणार आहे. पहिली गोष्ट, हा पहिला लकी पॉईंट तुमच्यासाठी की हा 4 आठवड्याचा कोर्स 5 आठवड्याचा होणार आहे मे महिन्यामध्ये, कारण 5 आठवडे याच्यामध्ये. ह्या कोर्सची बॅच जी आहे ती आजपासून चालू होते, रात्री 7 ते 8.
आणि तुम्ही एवढे लकी आहात की तुम्ही आज माझ्यासोबत आहात, राईट? ओके. नाहीतर लोकांना 15-15 दिवस वेट करावं लागते या बॅचसाठी, कधी कधी 1 महिना पण वेट करावं लागेल. ठीक आहे. पण आजपासून ही बॅच चालू होत आहे, तुम्ही डायरेक्टली या बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकता आणि बॅच जॉईन करू शकता. ओके. टाइम असणार आहे रात्री 7 ते 8. समजा यदा कदाचित तुम्ही बॅच कधी मिस केली, तुम्ही हजर नाही राहू शकले, तुम्हाला काही दुसरं काम असलं, तर तुम्हाला रेकॉर्डिंग प्रोव्हाइड केल्या जातील. बरं, एवढंच नाही, याच्या आधीच्या बॅच झाल्या, एप्रिल महिन्याची बॅच, मार्च महिन्याची बॅच, त्याच्या सुद्धा तुम्हाला काय भेटतील, रेकॉर्डिंग दिल्या जातील. ठीक आहे. आणि लाईव्ह क्लास पण शिकणार आहे तुम्ही रोज, गुरुवार आणि शुक्रवार लाईव्ह क्लास. तुम्हाला किती प्रश्न असू द्या. मग तुम्ही म्हणाल की सर माझं अकाउंट बघा, ओपन करून बघू आपण तुमचं अकाउंट. मग तुम्ही म्हणाल सर माझ्या अकाउंटमध्ये हा प्रॉब्लेम आहे, हा सॉल्व्ह करून द्या, सॉल्व्ह करून देऊ आपण. ठीक आहे. ओके. आता तुमच्या डोक्यात असेल की सर याची फीस किती आहे, पण पहिले बेनिफिट तर माहित करून घ्या. बेनिफिट काय आहे या कोर्सचे? हा 4 आठवड्याचा कोर्स आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल क्लासेस अटेंड करू शकता. म्हणजे हा कोर्स प्रत्येक महिन्याला चालू होतो. मे महिन्यामध्ये, जून महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये, प्रत्येक महिन्यात हा कोर्स असेल. फक्त असं असते की प्रत्येक महिन्यामध्ये या कोर्सची ऑफर आणि फीज ही वेगवेगळी असते. वेगवेगळी म्हणजे जास्तच होत जाते. हा कोर्स चालू केला होता मी मार्च महिन्यामध्ये, तेव्हा या कोर्सची फीस 2,000 रुपये होती. ठीक आहे. नंतर ती वाढून 3 झाली, नंतर ती वाढून 5 झाली, नंतर ती वाढून 7 झाली, नंतर ती वाढून 9 झाली. ठीक आहे. ओके. सो जसं जसं रिस्पॉन्स आला तसं तसं त्याची फीस वाढली आणि कोर्समध्ये पण तेवढे ऍडिशन झाले. यू विल गेट सपोर्ट टू गेट युअर क्लायंट्स. याचा फायदा हे आहे की तुम्हाला जर असं वाटलं उद्या की सर मला पण फेसबुक ऍड शिकवायची आहे आणि मला पण कोणाला तरी फेसबुक ऍड करून द्यायची आहे, तर तुम्हाला क्लायंट्स पाहिजे असले तर त्यासाठी पण आम्ही हेल्प करू. तुमच्या पर्सनल बिझनेसमध्ये क्लायंट्स पाहिजे असले त्याला पण आम्ही हेल्प करू तुम्हाला. ओके. स्ट्रॅटेजी सांगू या पूर्ण 4 वीक मध्ये आम्ही तेच सांगतो. यू विल गेट मोर क्लॅरिटी अबाउट डिजिटल मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंग बद्दल तुम्हाला अजून क्लॅरिटी मिळेल, अपॉर्च्युनिटी मिळेल आमच्यासोबत कोलॅबरेशन करायची. जर पुढे मागं काही असं आहे की ज्याच्यामध्ये आपण दोघं जण कोलॅबरेशन करू शकतो, तर नक्कीच आम्ही तुम्हाला ती पण अपॉर्च्युनिटी देणार आहे ऍज अ स्टुडंट म्हणून आमच्यासोबत. स्ट्रॅटेजीज अँड इम्प्लिमेंटेशन हे तुम्हाला मिळणार आहे. आता बघा मी 3 दिवसामध्ये तरी भरपूर गोष्टी तुम्हाला सांगितल्या, पण एवढ्या डीपली नाही सांगितल्या कारण की वेळ कमी असते आपल्याकडे. पण जेव्हा बॅच असते तेव्हा पर्टिक्युलरली त्याच्यामध्ये फक्त एका बॅचमध्ये 10 ते 15 लोक असतात, जास्त नाही. एका बॅचमध्ये 10 ते 15 लोक असतात. त्यामुळे प्रत्येकावर वेळ दिला जातो की तुमचं काय आहे सर, तुमचं काय मॅडम, हा तुमचं काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही दाखवा, तुमचं अकाउंट दाखवा. असं अशा प्रकारे तो क्लास होतो. तुम्ही बघितलं पण असेल, रेकॉर्डिंग दिलेली आहे मी मागच्या क्लासची तुम्हाला. ओके. ठीक आहे. सो हे सगळे बेनिफिट आहेत. आता मला सांगा किती लोकांची इच्छा आहे की या कोर्सचा मी भाग बनावं. फीस काही असू द्या, फीस सोडून द्या बाजूला. मी काय बोललो तुम्हाला, जर का तुम्ही एक क्लायंट जरी मिळाला, तुम्हाला एक क्लायंट, तरी माझी फीस निघून जाईल. आता काही घाबरायचं काम आहे का? काहीच काम नाही घाबरायचं. एक क्लायंट मिळाला तुमचा, माझी फीस निघाली, बाकी तुमचा क्लास जो आहे तो तुमच्यासाठी गिफ्ट. ओके. तुम्हाला जर एक क्लायंट जरी मिळाला माझ्या स्ट्रॅटेजीज अप्लाय केल्यावर, तरीही माझी फीस निघाली, बाकी संपूर्ण क्लास तुमच्यासाठी काय आहे, गिफ्ट आहे. ओके. लेट मी टेल यू, मैं पुनः सांगतो कि एक बुरी आइडिया के लिए कोई भी वक्त अच्छा नहीं होता और एक अच्छे आयडिया के लिए कोई भी वक्त बुरा नहीं होता. फेसबुक ऍडव्हान्स कोर्स, याच्यामध्ये काय शिकाल, 4 आठवड्याचा लाईव्ह कोर्स आहे. FB ऍड कशा क्रिएट करायच्या, 6 प्रकारच्या ऍड असतात, त्या 6च्या 6 ऍड तुम्हाला शिकवणार आहे. लीड जनरेशन प्रोसेस काय असते, ओके, हाय क्वालिटी लीड्स कशाला म्हणतात, परफॉर्मन्स मार्केटिंग कशाला म्हणतात, हे पण तुम्हाला सगळं शिकवणार आहे. काय असते परफॉर्मन्स मार्केटिंग, लीडला तुम्ही व्हॅलिडेट कसं करणार. आता काही लोक म्हणतात ना की सर लीड येतात माझ्याकडे, पण ते लोक माझं प्रॉडक्टच घेत नाही. का बरं? तुम्ही लीड व्हॅलिडेट नाही केली. कशी करतात ते ते सांगेल तुम्हाला, कशी व्हॅलिडेशन करते. मार्केट व्हॅलिडेशन कसं करतात ते तुम्हाला सांगेल. ओके. छोट्या छोट्या गोष्टी सांगेल, खूप छोट्या छोट्या गोष्टी, इमॅजिन नाही करू शकत तुम्ही त्या गोष्टी. समजलं का? युट्यूबवर तुम्हाला कुठेच नाही भेटणार त्या गोष्टी, हे पण सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. मेकिंग व्हिडिओज अँड इमेज ऍड्स, इमेज ऍड कशी बनवायची, व्हिडिओ ऍड कशी बनवायची, डीप मध्ये. आता मी थोडंफारच सांगितलं तुम्हाला 5-10 मिनिटांमध्ये, पण व्हिडिओ ऍड कसं बनवायचं, इमेज ऍड कसं बनवायचं हे तुम्हाला सांगेल. स्पेसिफिक ऍड फॉर युअर बिझनेस, तुमचा जर का एखादा बिझनेस असेल तर त्या बिझनेससाठी तुम्ही काय ऍड कराल हे तुमच्यासोबत बसून तुम्हाला सांगेल. काळजी नका करू. लाईव्ह सेशन मध्ये एव्हरी वीक Q&A असणार आहे तुमचा, प्रत्येक शुक्रवारी. हा क्लास जर झाला या महिन्यामध्ये, तर पुढच्या महिन्यापासून प्रत्येक शुक्रवारी तुमचा एक Q&A असणार आहे. Q&A म्हणजे क्वेश्चन आन्सर सेशन असतो. व्हॉट्सअप ग्रुप असणार आहे तुमचा एक, ज्याला आपण VIP व्हॉट्सअप ग्रुप म्हणतो. 24 तास, 365 दिवस, त्याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण आली त्याच्यामध्ये विचारा, त्याच्यामध्ये तुम्हाला आन्सर मिळून जाईल पुढच्या 2 ते 3 तासामध्ये. ठीक आहे. समजा रात्र असली तर सकाळ होईपर्यंत वाट बघावं लागेल तुम्हाला फक्त.
काही लोकांनी मला हे म्हटलं की सर 24 तास आहे का मग सर्व्हिस? 24 तासाचा अर्थ म्हणजे 24 तास नसते ना, बरोबर आहे की नाही? झोपणार की नाही, तुम्ही पण झोपणार, मी पण झोपणार, माझी टीम झोपणार, राईट? सो सकाळी 10 ते रात्री 10 समजून चला तुम्ही, ठीक आहे? तुम्हाला त्याच्यामध्ये काय मिळेल? हेल्प मिळेल. तुमचे क्लायंट मिळवण्यासाठी हेल्प केल्या जाईल तुम्हाला. काही लोकांनी टाईप केलंय चॅटबॉक्स मध्ये, व्हेरी गुड. सोशल मीडियाचे पूर्ण नॉलेज जे असते पूर्ण कव्हर होईल त्याच्यामध्ये. सोशल मीडिया तुमचं फेसबुक कव्हर होईल त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये तुमचं युट्यूब कव्हर होईल, त्याच्यामध्ये तुमचं इंस्टाग्राम पण कव्हर होईल. तुम्हाला जे काही प्रश्न असेल तुम्ही विचारा तिकडे लाईव्ह कोर्समध्ये, आम्ही तुम्हाला आन्सर करू. तुम्हाला काही हेल्प लागली, तुम्ही म्हटलं की सर मला युट्यूब चॅनल चालू करायचं आहे, आता मी तुम्हाला फेसबुकचा कोर्स शिकवत आहे पण तुम्ही मला युट्यूबचा प्रश्न विचारला, तरीही तुम्हाला सांगेल की काय केलं पाहिजे. एक कोर्स आहे माझा, तो पण तुम्हाला देईल, ठीक आहे? जेवढी मदत होईल आमच्याकडून तेवढी आम्ही करतो. बाकी तुमची इच्छा की तुम्ही किती. मी काय बोललो होतो पहिल्याच दिवशी जेव्हा मी कोर्स चालू केला होता, की एक कदम हम चलेंगे, एक कदम आपको चलना पडेगा. ठीक आहे? तुम्ही म्हणाल की सर तुम्हीच चालत राहता, असं नसते होत. प्रेम हे दोन्हीकडून असलं पाहिजे. येस ऑर नो? येस ऑर नो एव्हरीबॉडी? एकतर्फी प्रेमानं काही होते का? नाही. प्रेम हे दोन्हीकडून असलं पाहिजे. आम्ही तुमच्यावर प्रेम करतो, तुम्ही पण करा आमच्यावर थोडंसं, तर आम्ही तुम्हाला मदत करू. सिंपल सी बात आहे भाई, ठीक आहे? चान्स टू वर्क विथ अस. जर का तुमचं काम चांगलं असलं, तुम्ही जर का स्टुडंट असाल आणि तुम्ही जर का या डिजिटल मार्केटिंगच्या एजन्सीमध्ये यायची इच्छा असेल तुमची आणि तुम्ही चांगलं काम करत असाल, तर आम्हाला खूप लोकांची गरज आहे. तुम्ही आमच्यासोबत काम पण करू शकता पुढे मागं, जर का चांगलं काम असलं तुमचं तर. 10 दिवसाचा रेकॉर्डेड कोर्स आहे, 10 तासाचा. त्याच्यापेक्षा जास्तच आहे, 10 तासापेक्षा जास्त आहे. पण त्याची पण तुम्हाला ऍक्सेस दिल्या जाईल, ज्याच्यामधून तुम्हाला काही पॉइंट्स असे असतील की जे तुम्हाला शिकायला मिळतील. फेसबुक ऍड हा असा कोर्स आहे की जो प्रॅक्टिसनी येतो. समजलं? बघून बघून नाही येत, प्रॅक्टिस करावी लागते त्याची. तर ती प्रॅक्टिस कशी करायची त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेन. अवेअरनेस ऍड काय असते, ट्रॅफिक ऍड, लीड जनरेशन ऍड, एंगेजमेंट ऍड, ह्या सगळ्या प्रकारच्या ऍड ज्या आहेत त्या तुम्हाला शिकवल्या जातील. बिलिंग सेटिंग, बिलिंग मध्ये पैसे कसे टाकायचे, जसं चूक केली होती ना, इंडियाच्या जागी US केलेलं आहे, तर ते कसं सेट करायचं, बिझनेस अकाउंट कसं सेट करायचं, हे सगळं शिकवलं जाईल. हाऊ टू डुप्लिकेट ऍड्स शिकवल्या जाईल. हाऊ टू रन AB टेस्टिंग ते शिकवल्या जाईल. व्हिडिओ ऍड्स कशा बनवायच्या, व्हिडिओ ऍडसाठी व्हिडिओ शूट कसा करायचा, कंटेंट कसं बनवायचं ऍड कॉपीसाठी, हे सगळं शिकवलं जाईल. ओके? अजून 4था आणि 5वा दिवस बाकी आहे बरं का, तेव्हा पण तुम्हाला अजून एक्स्ट्रा नॉलेज दिल्या जाईल, काळजी नका करू, ठीक आहे? सो हा कोर्स का करावा एखाद्या व्यक्तीने बाबा? काही लोक म्हणतील की का करावा आम्ही कोर्स? तर हा कोर्स तुम्ही याच्यासाठी केला पाहिजे, जर का तुम्हाला तुमचं टेक्निकल नॉलेज वाढवायचं असेल, तुम्हाला तुमची मार्केटिंग अँड सेल्स स्किल चांगली करायची असेल, तुम्हाला तुमचा बिझनेस एखादा चालू करून ग्रो करायचा असेल, तरी हा कोर्स करू शकता. तुम्हाला जर का असं वाटतं की मला दुसऱ्यांना मदत करून अर्निंग करायची आहे, पैसे कमवायचे आहे, आज मी काय करतो, माझं सिंपल काम आहे, मी लोकांना मदत करतो त्यांचे बिझनेस वाढवण्यासाठी, त्यांचे लीड्स आणून देण्यासाठी, त्यांना अजून काही गोष्टी शिकण्यासाठी, समजण्यासाठी. अँड दॅट्स हाऊ आय एम अर्निंग. ओके? तर ते जर तुम्हाला करायचं असेल ते तुम्ही करू शकता. टू अंडरस्टँड डिजिटल मार्केटिंग, हे करता करता मला पण डिजिटल मार्केटिंग अजून अजून समजत राहते रोज, राईट? तर त्याचे ते पण तुम्ही करू शकता. टू अर्न मोर मनी अँड वर्क फॉर ॲज पर युअर चॉईस. तुम्हाला वाटते की तुम्ही तुमच्या पद्धतीनं काम करावं आणि पैसे पण कमवावे असं तुम्हाला वाटते, तर डिजिटल मार्केटिंग इज द बेस्ट इंडस्ट्री फॉर यू. इज द बेस्ट इंडस्ट्री फॉर यू. जर का तुम्हाला आता हे वाटत असेल की तुम्ही तुमच्या जॉबमध्ये बिझनेसमध्ये कंटाळलेले आहे, तर दिस इज द फर्स्ट स्टेप, जिथून तुम्ही सुरुवात करू शकता तुमच्या नॉलेजची, जिथून तुम्ही सुरुवात करू शकता तुमच्या प्रवासाची. ठीक आहे? टू लिव्ह अ बेटर लाईफस्टाईल, तुम्ही हा कोर्स केला पाहिजे जर का तुम्हाला बेटर लाईफस्टाईल जगायची असेल तर. टू बी विथ ग्रेट पीपल, चला काही नाही तर कमीत कमी चांगल्या लोकांसोबत राहायला जर का तुम्हाला आवडत असेल, चांगल्या गोष्टी ऐकायला आवडत असेल, नवीन नॉलेज घ्यायला आवडत असेल, तर नक्की तुम्ही हा कोर्स केला पाहिजे. आता मला चॅटबॉक्स मध्ये सांगा किती लोकांना असं वाटते की मी हा कोर्स करायला तयार आहे. टाईप मी इन द चॅट बॉक्स. टाइप yes in the chat box. Type me in the chat box, please. Yes, thank you, thank you, thank you, thank you so much everybody. Thank you for typing. Thank you so much. थँक यू, थँक यू, थँक यू. चला, इतके लोक आहेत त्याचं मला चांगलं वाटलं की खूप लोक आहेत. ओके? काल कुणाला तरी मी सांगितलं होतं ना, सोलरवाले ते आहेत का? अनिकेत जी, काय अजिंक्य होतं की अनिकेत होतं नाव? ठीक आहे. सो हा जो कोर्स आहे फेसबुक ऍडव्हान्स कोर्स, याची जे नॉर्मल फीज असते ते असते 25,000 प्लस GST. ठीक आहे? म्हणजे अप्रॉक्सिमेटली 29,000 जाते, 28-29,000 पर्यंत. पण आज, बिकॉज आज तिसराच दिवस आहे, अजून 4था आणि 5वा दिवस बाकी आहे, म्हणून तुम्हाला ही फीस द्यायची गरज नाही आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला एक स्पेशल ऑफर देणार आहे. किती लोकांना स्पेशल ऑफर पाहिजे? टाईप SO इन द चॅट बॉक्स. SO फॉर स्पेशल ऑफर. SO स्पेशल ऑफर.
हाऊ मेनी पीपल वॉन्ट स्पेशल ऑफर? टाईप SO. SO म्हणजे स्पेशल ऑफर. ही ऑफर फक्त आज व्हॅलिडेट असणार आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, आज व्हॅलिडेट असणार आहे. आता वाजलेले आहे 6:11, आता झाले 12 झाले माझ्या घड्याळामध्ये. मॅक्सिमम 7 वाजेपर्यंत ही ऑफर व्हॅलिड ठेवेल मी, कारण 7 वाजता क्लास सुरू होणार आहे आपला. ओके. आणि जर तुम्ही या क्लासमध्ये नाही येऊ शकले काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही पुढच्या क्लासमध्ये पण येऊ शकता. तुम्हाला असं वाटलं की सर या आठवड्यात नाही करायचं मला, पुढच्या आठवड्यात मी जॉईन करतो क्लास, तरीही चालेल, मला काही अडचण नाहीये. तुम्हाला रिपीट रिपीट खूप वेळा शिकवलं जाईल, लक्षात घ्या. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळते, तर 4 आठवड्याचा कोर्स. पहिली गोष्ट, जो यावेळेस तुम्हाला 5 आठवडे मिळणार आहे. जसं की मी सांगितलं, तुम्हाला 5 आठवडे मिळणार आहे, कारण मे महिन्यामध्ये 5 आठवडे आहेत. 3 महिन्याचा सपोर्ट. हा सपोर्ट काय आहे, तुम्हाला कुठं काही अडचण आली तर तुम्ही बिंदास्त विचारू शकता, आम्ही तुम्हाला हेल्प करू. मोबाईलवर जमलं तर मोबाईलवर हेल्प करू. जर का आम्हाला झूम मीटिंगवर कनेक्ट होऊन मदत करावी लागली तर झूम मीटिंगवर कनेक्ट होऊन करू. मी करेल, माझी टीम करेल, जनरली मीच करेल जास्त टाइम, जर का मोठा प्रॉब्लेम असेल तर. नंबर 3, 8 महिने लाईव्ह सेशन. म्हणजे येणारा जे काही डिसेंबर पर्यंतचे पुढचे महिने आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्याला लाईव्ह सेशन होईल. तुम्ही ते प्रत्येक सेशन फ्री ऑफ कॉस्ट अटेंड करू शकता. एकही रुपया द्यायची गरज नाही, आणि त्यामध्ये अनलिमिटेड प्रश्न विचारू शकता. ओके, ठीक आहे. अजून एक्स्ट्रा बोनस काय बरं, एवढंच नाही, तुम्हाला काही बोनस देणार आहे. बोनस नंबर 1, फेसबुक ऍड मध्ये स्वतःचं पुस्तक कसं लिहायचं हा एक बोनस तुम्हाला देईल. कारण की मी स्वतः 3 पुस्तकं लिहिलेले आहे. तर हे पुस्तक कसं लिहायचं हा जो कोर्स आहे माझा, याची फीज आहे 9,999 रुपये. पण हा रेकॉर्डेड कोर्स आहे, त्यामुळे मी तुम्हाला हा कम्प्लिटली फ्री देणार आहे. जेव्हा हा कोर्स लाईव्ह मध्ये घेतला जातो तेव्हा याची 9,999 फीज असते, पण हा तुम्हाला मी कम्प्लिटली फ्री देणार आहे. तर तुम्हाला 9,999 भरायची गरज नाहीये. माझ्यासोबत एक कॉल, कोणाला तरी मी काल म्हटलं होतं की जर तुम्ही 1 तास माझ्यासोबत बसले तर तुम्हाला मी एक नाही 10 आयडिया देतो. ज्या 10 मधून एक तर आयडिया चालेल, येस और नो? हॅलो. जर का मी तुम्हाला 10 आयडिया दिल्या, अमेझिंग अमेझिंग 10 आयडिया दिल्या, त्या 10 मधली एक जरी चालली तरी तुम्ही आरामात जेवढे पैसे इन्व्हेस्ट करणार आहे या कोर्समध्ये त्याच्या कमीत कमी 5 पट काढाल. किती? 5 पट. तर हे 4,999चा हा माझा कॉल असतो, पण तो मी तुम्हाला कम्प्लिटली कसा देणार आहे, फ्री ऑफ कॉस्ट. जर का तुम्ही आज माझ्या या कोर्समध्ये ऍडमिशन घेतली तर, म्हणजे 39,000चे बोनसेस मी तुम्हाला काय देणार आहे, या कोर्स सोबत फ्री देणार आहे. एवढंच नाही, एक्स्ट्रा बोनस फॉर ऍक्शन टेकन. 7 वाजेच्या आधी जे लोक ऍक्शन घेतील, 7 वाजेच्या आधी जे लोक ऍक्शन घेतील त्यांना हे दोन एक्स्ट्रा बोनस भेटणार आहे. पहिला आहे वीकली Q&A, प्रत्येक फ्रायडेला कॉल. दुसरा आहे VIP ऍक्सेस बोनस, ज्याचा 24,998 रुपयाचं व्हॅल्यू आहे. हे तुम्हाला फक्त तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही आज 7च्या आधी ऍक्शन घ्याल. ओके. त्यानंतर आम्ही हा 1 to 1 कॉलही देत नसतो, आणि हे वीकली बोनसही तुम्हाला देत नसतो. VIP ग्रुपचा ऍक्सेस देऊन देऊ आम्ही, ठीक आहे, पण हे 2 बोनस देत नाही. तर 24,000चे हे बोनस तुम्हाला ऍड करून देणार आहे. म्हणजे आता टोटल जर का तुम्ही बघाल तर 39 + 24, 64,996 रुपयाचे एक्स्ट्रा बोनस तुम्हाला देता या कोर्स सोबत, ऍडव्हान्स कोर्स सोबत. ठीक आहे. याची टोटल व्हॅल्यू आहे 64,996. पण आजची जी ऑफर आहे तुम्हाला सर्वांना, ती असणार आहे फक्त आणि फक्त 9,999 रुपये, 80% डिस्काउंट. किती लोकांना असं वाटतं की आता मी या कोर्सचा पार्ट झालो पाहिजे? टाईप मी इन द चॅट बॉक्स. आणि किती लोकांना वाटतं की सर अजून स्पेशल प्राइस पाहिजे मला? सो टाईप मोर इन द चॅट बॉक्स. मोर म्हणजे अजून, मोर डिस्काउंट और मोर स्पेशल ऑफर. टाईप मोर इन द चॅट बॉक्स. हाऊ मेनी पीपल वॉन्ट मोर? किती लोकांना मोर पाहिजे? अरे टाईप तर करून टाका, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. ठीक आहे. जनरली 9,999 हे याची फायनल प्राइस असते. याच्यामध्ये आपण फायनली तुम्हाला ऍक्सेस देतो. पण ठीक आहे, चला, आज 3राच दिवस आहे, अजून 2 दिवस बाकी आहेत आपल्या या क्लासचे, फ्री क्लासचे. तरी तुम्ही आज माझ्यावर विश्वास ठेवत आहात, आज तुम्ही डिसिजन घेत असाल, तर मी तुम्हाला अजून काहीतरी एक्स्ट्रा देईल. आणि ते एक्स्ट्रा काय आहे? ते एक्स्ट्रा आहे बोनस. काय बोनस आहे तो एक्स्ट्रा बोनस? तो बोनस आहे की मी तुम्हाला 5 ई-बुक देणार आहे. त्याच्यामध्ये फेसबुकचं ई-बुक असेल मराठी भाषेमध्ये, ओके, ग्रॅटिट्यूडचं ई-बुक असेल मराठी भाषेमध्ये, माइंडसेटचं ई-बुक असेल मराठी भाषेमध्ये. असे 5 ई-बुक असणार आहे, ज्याची प्राइस आहे 4,999. अमेझिंग ई-बुक असणार आहे. त्याच्यामध्ये खूप सारी माहिती तुम्हाला मिळेल आणि कमी वेळात तुम्ही ते वाचू शकाल असे ई-बुक असतील. आता तुमचं टोटल पॅकेज झालं 69,995. पण इथेही मी थांबणार नाही आहे, आणि मी तुम्हाला अजून एक बोनस देणार आहे. 3rd डे ऑफर, आज 3रा दिवस आहे म्हणून
मी पर्सनल व्हॉट्सअप सपोर्ट 3 महिन्यासाठी तुमच्यासाठी ओपन करतो, ज्याची कॉस्ट आहे 90,000 रुपये. आणि आता टोटल या कोर्सची कॉस्ट होते तुमची 1,54,994 रुपये. पण तुम्हाला आज 1,54,000 द्यायची गरज नाही, तुम्हाला आज 9,999 पण द्यायची गरज नाही. तुमच्या सर्वांसाठी आजची 3rd डे ऑफर मी ओपन करतोय. किती लोकांची इच्छा आहे की मी ओपन करावं? टाईप ओपन इन द चॅट बॉक्स, टाईप ओपन इन द चॅट बॉक्स. पण पुन्हा मी एकदा आठवण करून देतो की ही ऑफर जी ओपन करणार आहे ही फक्त आणि फक्त असणार आहे पहिल्या 15 लोकांसाठी. लक्षात घ्या. ओके, फक्त पहिल्या 15 लोकांसाठी असणार आहे. ओके. बरेच लोक मग नंतर मला विनंती करतात की सर हे करा, आम्हाला ऍडमिशन द्या. पण पॉसिबल नाही, त्यांना 1 महिना वेट करावा लागेल. मग सिंपल आहे. कारण की याच्यापेक्षा जास्त लोक आम्ही घेऊ शकत नाही, कारण प्रत्येकासोबत 1-1 तास बसावं लागते. तुम्ही समजून घ्या या गोष्टीला जरा. कधी कधी काय होते की एखाद्याच्या अकाउंटमध्ये प्रॉब्लेम असते, प्रत्येकाचं अकाउंट उघडून बघावं लागते, प्रत्येकाची ऍड रन करून द्यावं लागते. याच्यामध्ये आम्ही तुमची पर्सनली ऍड रन करून देतो. म्हणून 15च्या वर लोक आम्ही घेऊ शकत नाही. आय एम व्हेरी सॉरी. जर का तुम्ही यावेळेस नाही ऍडमिशन घेतली तर तुम्हाला पुढच्या महिन्यासाठी थांबावं लागेल. सिंपल आहे. तुम्हाला तुमची सक्सेस डिले करायची असेल तर काही हरकत नाही. कदाचित तुम्ही या महिन्यात ऍडमिशन घेतली तर पुढच्या महिना येईपर्यंत तुम्ही जे पैसे इन्व्हेस्ट करणार आहात आज, ते निघून पण जातील. ठीक आहे. ओके. तर मी पुन्हा एकदा आठवण करून देतो. फायनल प्राइस आहे या कोर्सची 9,999 रुपये. पहिल्या 15 लोकांसाठी मी 5 ईबुक एक्सक्लुझिव्हली देतोय सर्वांसाठी. आणि त्या 9,999 मध्ये पण मी आज तुम्हाला डिस्काउंट देणार आहे. ओव्हरऑल जे प्राइस आहे 1,54,000, याच्यामध्ये 97% ऑफ करतोय मी एव्हरीबॉडी. आणि आजची प्राइस मी तुम्हाला देतोय फक्त आणि फक्त, सांगू, फक्त आणि फक्त आजची प्राइस आहे सांगतोय मी. पण त्यात तत्पूर्वी मला हे सांगा किती लोक सध्या 9,999 पे कर, जर प्राइस आहे ते पण पे करायला तयार आहे. टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोक असे आहेत की सर 9,999 प्राइस असली तरीही मी पे करायला तयार आहे? टाईप मी इन द चॅट बॉक्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आहेत आहेत 8-10 लोक. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू सो मच. तुमचा एवढा विश्वास दाखवला तुम्ही, त्याबद्दल खरंच खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. ज्यांनी ज्यांनी टाईप केलं आहे चॅट बॉक्समध्ये, खरंच थँक्यू. मनापासून धन्यवाद. ओके. सो आजच्या मित्रांनो, आजची तुमच्यासाठी स्पेशल प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त 4,999 रुपये. बस, फक्त 4,999 रुपये. पुन्हा एकदा आठवण करून देतो की एक क्लायंट जरी मिळाला तुम्हाला, एक क्लायंट फॉर युअर बिझनेस, तरीही तुमची अमाऊंट निघून जाणार आहे. फक्त आणि फक्त 4,999 ही तुमची साठी आजची काय असणार आहे, फीज असणार आहे. तो QR कोड तुमच्या समोर आहे, तो स्कॅन तुम्हाला करायचा आहे आणि लगेच तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पुन्हा एकदा आठवण करून देतो, बॅच जी आहे ती आज रात्री 7 वाजतापासून, आता सायंकाळी 7 वाजतापासून चालू होणार आहे. लगेच ही बॅच झाली की ती बॅच चालू होणार आहे. तर तुम्हाला लगेच ऍडमिशन दिल्या जाईल. जर तुम्ही आज डिसिजन नाही घेतलं तर हाच कोर्स तुम्हाला 1,000-2,000 रुपये महागात घ्यावा लागणार आहे 5व्या दिवशी. हे पण तुम्हाला मी सांगून देतो. आणि जर का तुम्ही त्याही दिवशी डिसिजन नाही घेतलं तरी काही हरकत नाही. पुढच्या महिन्यात जरी तुम्ही कोर्स घेतला तर तुम्हाला सेम कोर्स भेटत नाही, त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस होत असतात. ओके. सो बी देअर. आजच्या आज डिसिजन घ्या. जर का तुम्हाला काही अडचण असेल तर यू कॅन बुक युअर सीट बाय पेइंग 2,000 रुपीज. फक्त 2,000 रुपये भरून तुम्ही सीट बुक करू शकता पुढच्या प्रोग्रामसाठी. म्हणजे तुम्हाला अमाऊंट जी आहे ती फक्त आणि फक्त 4,999 असेल. एक्स्ट्रा अमाऊंट तुम्हाला लागणार नाही. जर का तुम्ही आज सीट बुक केली तर, की सर मी आज सीट बुक करतो, तर तुम्ही 2,000 रुपये भरून सीट जर बुक केली तर 4,999 टोटल अमाऊंट तुम्हाला भरावी लागणार आहे. मी पुन्हा एकदा आठवण करून देतो, आज सायंकाळी 7 वाजता बॅच चालू होणार आहे. तुम्ही लकी आहात की तुम्हाला 5 आठवड्याची बॅच मिळत आहे. ओके. कारण की आजपासून बॅच चालू होणार आहे. लगेच तुम्ही जॉईन करू शकता. याच्यामध्ये सर्व प्रकारच्या ऍड्स तुम्ही शिकणार आहात. तुमचं अकाउंट आम्ही पर्सनली बघणार आहोत. तुमचं अकाउंट आम्ही ओपन करून बघणार आहोत. त्यामध्ये काही अडचण असेल त्यासाठी आम्ही तुम्हाला हेल्प करू. एक गोष्ट लक्षात घ्या, टेस्ट अँड ट्राय करत बसू नका. 5,000 फार मोठी अमाऊंट नाही आहे. किती लोकांना वाटते 5,000 खूप मोठी अमाऊंट आहे? खूप मोठी अमाऊंट नाही आहे. तुम्ही टेस्ट अँड ट्राय करता ना, 10, 20, 200 रुपये, 300 रुपये खर्च करून असे 5,000 रुपये कधी जातील तुमचे तुम्हाला माहित पडणार नाही. ठीक आहे. त्यामुळे एक्सपर्ट कडून शिका, प्रॉपर शिका आणि प्रॉपर इम्प्लिमेंटेशन करा. पैशाचा प्रॉब्लेम असेल 2,000 रुपये देऊन सीट बुक करू शकता आणि बाकी तुम्ही नंतर भरू शकता. संजीवनी काहीतरी नाव आहे. डेली क्लासेस नाही आहे, क्लासेस असणार आहे गुरुवार आणि शुक्रवार. हाऊ टू कॉन्टॅक्ट विथ यू, पे 2,000 रुपीज बुकिंग अमाऊंट. मॅडम, सर, तुम्ही जे कोणी असाल, आणि त्यानंतर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. 7507253253 हा जीपे फोन पे नंबर आहे. ओके. हा जीपे फोन पे नंबर आहे.
यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, जीपे फोन पे नंबर आहे, याच्यावर तुम्ही पेमेंट पण करू शकता, याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता. ओके, अजून कोणाला काही विचारायचं आहे प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स. तुमचे जे क्वेश्चन आहेत ते चॅट बॉक्स मध्ये लिहायचं आहे तुम्ही. जीपे फोन पे नंबर आहे 7507253253. जीपे फोन पे याच्यावर तुम्हाला 2000 रुपीज बुकिंग अमाऊंट करायची आहे. बुकिंग अमाऊंट किती करायची आहे? 2000 रुपीज. ज्यांना आज पूर्ण अमाऊंट भरणे शक्य नाही, ज्यांना पूर्ण भरायचे आहे त्यांनी पूर्ण भरायची आहे अमाऊंट आणि लगेच ऍडमिशन घ्यायची आहे. आवाज येतोय सर्वांना माझा? आवाज क्लिअर आहे? येस संजीवनी मॅडम, तुम्हाला जर का माझ्यासोबत बोलायचं असेल तर बुकिंग अमाऊंट भरायची आहे तुम्हाला 75077253 या नंबरवर 2000 रुपये. हा QR कोड स्कॅन करायचा आहे, 2000 रुपये बुकिंग अमाऊंट भरायची आहे आणि तुम्ही माझ्यासोबत बोलू शकाल. तुमचे काय प्रश्न आहे ते सॉल्व्ह करू शकाल. ओके, काही प्रश्न आहेत इथं सर, पेमेंट लगेच भरायचे आहे की उद्या दिले तरी चालेल? पेमेंट जर का तुम्हाला आजची बॅच जॉईन करायची आहे सर नितीन सर तर आजच भरायची आहे. जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही तर तुम्ही उद्याही भरू शकता, काही अडचण नाहीये. ठीक आहे, पण बुकिंग आज करून घ्या. ऍटलीस्ट 1000 रुपये किंवा 2000 रुपये भरून तुम्ही बुकिंग करा, सो दॅट तुमच्यासाठी ही अमाऊंट मी लॉक करेल. 4999 हे लॉक करेल मी तुमच्यासाठी. ओके, काल काही लोक इथे असेही होते की जे 20,000 रुपीज द्यायला पण तयार होते. 20,000 रुपीज का बरं तयार होते ते माहिती आहे का? कारण त्यांना माहित होतं की 20,000 रुपये देऊन मी त्यांना 1 लाखाचा फायदा घेऊन करून देऊ शकतो, आरामात करून देऊ शकतो, आरामात. ओके, काही मोठी गोष्ट नाही आहे. इफ यू बी विथ मी, जर हे बघा 3 दिवस झाले तुम्ही माझ्यासोबत आहात, किती लोकांना असं वाटत आहे की 3 दिवसात कॉन्फिडन्स वाढला त्यांचा? टाईप मी इन द चॅट बॉक्स. जर का विचार करा पुढचे 6 महिने तुम्ही माझ्यासोबत राहणार आहे तर काय होईल? तुम्ही 5,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करताय, ते 5,000 रुपये काढून नाही देऊ शकत मी तुम्हाला, असं वाटते तुम्हाला? किती लोकांना असं वाटतं की तुम्ही जे 5,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करणार आहे ते मी तुम्हाला बायबॅक नाही करू शकत? बायबॅक म्हणजे तुमच्या बिझनेस मधून काढून नाही देऊ शकत मी? किती लोकांना वाटते असं? टाईप मी इन द चॅट बॉक्स. आणि किती लोकांना असं वाटतं की ते 5 चे 50 मी काढून देऊ शकतो? एवढ्या साऱ्या आयडिया शेअर केल्या मी तुम्हाला, एवढं सारा डॅशबोर्ड दाखवलं मी तुम्हाला. ओके, स्टिल इफ यू डोंट हैव दैट कॉन्फिडेंस ऑन मी, क्या करे अभी? हेलो, समझते क्या तुम्हाला? 5 के 50 होंगे, यस डेफिनेटली होंगे, 100% होंगे, आई गारंटी यू, 100% होंगे. बट उसके लिए आपको क्या करना पड़ेगा? पहले आपको इन्वेस्टमेंट करना पड़ेगा. जब तक आप 5 डालोगे नहीं तब तक 50 होगा नहीं, सिंपल सी बात है. जुगल शेळके सर आहेत का? जुगल शेळके, त्यांनी लिहिलेलं इथं काहीतरी. येस, फोटोग्राफी अँड इव्हेंटसाठी डेकोरेशनसाठी स्ट्रॅटजी आपण तुम्हाला सांगू वन्स यू जॉईन द दिस कोर्स, ऍडव्हान्स कोर्स. ओके, ऍड लावून तुम्ही करू शकता, ते काही मोठी गोष्ट नाही आहे. गौरव सर आहेत का इकडे? ज्यांना पेमेंट करायचं त्यांनी पेमेंट इथे करायचं आहे, ज्यांनी पेमेंट केलं त्यांनी पेमेंट डन असं चॅटबॉक्स मध्ये लिहायचं आहे. ओके, आणि मी तुम्हाला इथं वेलकम करणार आहे. आज 7 वाजता कोर्स चालू होणार आहे. जर का तुम्ही फुल पेमेंट केलं 4,999 तर लगेच तुम्ही क्लास जॉईन कराल. जर का तुम्ही 2,000 रुपीज बुकिंग केलं तर तुम्हाला नेक्स्ट बॅच मध्ये आम्ही जॉईन करू किंवा नेक्स्ट वीक पासून तुम्ही जॉईन करू शकता. तसंही आज फक्त हेच आहे, QR कोड ग्रुपमध्ये सेंड करा प्लीज. सर हा नंबर टाका ना, 7507253253, हा नंबर टाका सर. फोन पे आणि जीपे वर डायरेक्ट टाका हा नंबर, सागर सदाशिव पाटील असं नाव येईल त्याच्यावर. ओके, जमेल का सर? हा नंबर टाकून बघा जमते का तर. हाय सर, आय एम गौरव रामगडे, मॅन्युफॅक्चरिंग PP होप HDP सॅक बॅग व्हाईट प्लास्टिक बॅग्स कस्टमर आटा मिल, दाल मिल, बेसन मिल एक्सेट्रा. B2B मार्केटिंग होईल का? येस. गौरवजी आहात का तुम्ही इथं? आहे का? असाल तर येस टाईप करा. अनिकेतजी काय विचारायचं तुम्हाला? अनिकेतजी बोला, काय बोलायचं तुम्हाला? अच्छा, कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता, काही प्रश्न असतील तर विचारू शकता. अनिकेतजी काय बोलायचं आहे तुम्हाला? चॅटबॉक्स मध्ये सांगा, हात वर आहे तुमचा. येस, ज्या लोकांना पूर्ण 4,999 भरणे शक्य नाही, बघा फीस काही जास्त नाही आहे, पण तरी जर का तुम्हाला असं वाटतं की सर मला भरणं शक्य नाही, 2,000 रुपये देऊन बुकिंग करू शकता, पुढच्या बॅचला जॉईन करू शकता. ज्यांना असं वाटतं की नाही मला जास्त उशीर करायचा नाही, ऑलरेडी उशीर झालेला आहे. किती लोकांना वाटते की ऑलरेडी उशीर झालेला आहे, आता जास्त उशीर करायचा नाही बाबा, पटकन पैसे बिझनेसमध्ये ऍड लावून पटकन पैसे कमवायला सुरुवात करायची आहे. 5,000 रुपये मित्रांनो फार छोटी अमाऊंट आहे. हॅलो, काही लोकांना, किती लोकांना वाटतं 5,000 मोठी अमाऊंट आहे? काही प्रॉब्लेम नाही सर, टायमिंग मॅच नाही झाला तर काही प्रॉब्लेम नाही. हे मे महिन्याची बॅच 7 वाजता आहे, जून महिन्याची बॅच सकाळी असेल दुपारी असेल तेव्हा अटेंड करा. तुम्हाला रेकॉर्डिंग देणार आहे अनिकेत सर, त्या बघा. तुम्हाला असं वाटते की नाही सागर सरांसोबत पर्सनल कॉल झाला पाहिजे, माझ्यासोबत कॉल घ्या, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला संध्याकाळी टाइम मॅच होत नाही, सकाळी कॉल घ्या माझ्यासोबत, काही प्रॉब्लेम नाही.
नितीन रणदिवे सर, आजची बॅच जर अटेंड करायची असेल तर मिनिमम ₹2000 पे करावं लागतील तुम्हाला. ओके, मिनिमम 2000. ठीक आहे. आणि जर का तुम्हाला फक्त बुकिंग करायचं असेल तर 1000 केले तरी चालेल. ठीक आहे. येस, नेक्स्ट कोण आहे? नेक्स्ट, हु इज नेक्स्ट? येस, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला अनिकेत जी. ओके. येस, वेलकम जी. दीपक जी, थँक्यू सो मच. दीपक यांनी पेमेंट केलं. थँक्यू सो मच दीपक जी. थँक्यू सो मच. पेमेंट रिसीव. थँक्यू सो मच. थँक्यू दीपक जी. वेलकम टू द फॅमिली. ओके. येस, अनिकेतजी, सॉल्व्ह झाला तुमचा प्रॉब्लेम. मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही जर का समजा क्लास रेकॉर्ड म्हणजे जो आपला क्लास असतो रेग्युलर तो मिस केला, काही प्रॉब्लेम नाही. काहीच प्रॉब्लेम नाही. रेकॉर्डिंग तुम्ही बघू शकता, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर कधी प्रॉब्लेम आला तुम्ही फक्त एक मेसेज टाका की मला सागर सरांसोबत मीटिंग पाहिजे. मी तुमच्यासोबत बसून तुमचा बिझनेसचा प्लॅन करून देईल, लीड्स कशा आणायचे ते सांगून देईल तुम्हाला, एकदा ऍडव्हर्टाइजमेंट तयार करून देईल तुम्हाला, झालं काम. तुमचं काम तुम्ही पुढे करू शकता. काही प्रश्न आला व्हॉट्सअपवर मी अवेलेबल आहे तुमच्यासाठी. एका वीक मध्ये 2 दिवस आहे, थर्सडे आणि फ्रायडे, गुरुवार आणि शुक्रवार. ओके. येस. शीतल मॅडम, वेलकम. शीतल मॅडम, थँक्यू सो मच. अमाऊंट पेड, थँक्यू सो मच शीतल मॅडम. वेलकम, वेलकम टू द फॅमिली. थँक्यू सो मच. व्हेरी गुड. थँक्यू, तुम्ही डिसिजन घेतलं त्याबद्दल थँक्यू सो मच. दीपक जी आणि शीतल जी, खूप खूप आभार. येस, लक्षात घ्या, कोणाच तरी फोन येत आहे. एक सेकंड. येस. ओके, समजत आहे तुम्हाला सर्वांना? येस. एनी क्वेश्चन्स? भागवत जी, भाग्यवान जी, एनी क्वेश्चन्स? मनीष देशमुख. येस. जुगल जुगल शेळके जी, समजलं तुम्हाला? ओके. जे लोक आज पहिल्यांदा जॉईन झाले असतील त्यांनीही डिसिजन घ्यायला काही प्रॉब्लेम नाही, घाबरू नका. ओके. युअर मनी अँड युअर यू, बोथ द थिंग्स आर सेफ. मागचे 3 दिवस झाले मी तुम्हाला शिकवत आहे. 2 दिवसाचे रेकॉर्डिंग ऑलरेडी दिलेले आहेत. आजची पण रेकॉर्डिंग मी देणार नव्हतो, पण मी रेकॉर्डिंग देऊन देईल आज तुम्हाला. ठीक आहे. ओके. सो 4999 रुपीज ही एक अशी अमाऊंट आहे की जर का 4 वेळा हॉटेलला आपण जेवायला गेलो तर एवढे पैसे आपण खर्च करतो, लक्षात घ्या. पण त्या 4 वेळाच्या जेवणाच्या पैशामध्ये लाईफ टाईमचं एक स्किल मिळणार आहे तुम्हाला, हे लक्षात घ्या. माझ्या सगळ्या स्टुडंटचे टेस्टिमोनियल तुम्हाला दाखवले मी. ठीक आहे. माझ्या सगळ्या स्टुडंटचे टेस्टिमोनियल तुम्हाला दाखवले, कोण कोण कुठं आहे तुम्हाला हे पण दाखवलं, किती पैसे कमवत आहे हे पण तुम्हाला दाखवलं. ओके. माझं सिंपल म्हणणं आहे यार, तुम्ही कुठं 50,000 रुपये इन्व्हेस्ट करत आहात की तुम्हाला एवढं घाबरायची गरज आहे? 5,000 रुपये इन्व्हेस्ट करतात तुम्ही, 5,000 रुपये, ज्याच्यापेक्षा महाग तुमच्या खिशात असलेला मोबाईल असेल आता. येस नो? येस नो? येस प्रतीक, थँक्यू सो मच. प्रतीक, थँक्यू सो मच फॉर मेकिंग पेमेंट. थँक्यू प्रतीक. वेलकम, वेलकम, वेलकम टू द फॅमिली. ज्या ज्या लोकांनी आता पेमेंट केलेले आहे, ज्यांनी फुल पेमेंट केले, त्यांनी स्क्रीनशॉट पाठवायचा या नंबरला 7507253253. याच्यावर स्क्रीनशॉट पाठवायचा 7507253253. यावर स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुम्हाला एका वेगळ्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. ठीक आहे. आणि उद्याच्या 2 दिवसाचा क्लास तुम्हाला अटेंड करायचा आहेच. असं नाही की तुम्ही आज पेमेंट केलं म्हणजे उद्याचा क्लास करायचा नाही, क्लास करायचा आहे तुम्हाला. ओके. येस. एनीबडी एल्स? अजून कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे? सो मी हे सांगत होतो तुम्हाला की 4 वेळे जेवायला गेले तुम्ही हॉटेलला तरीही तुम्ही एवढा खर्च कराल. ठीक आहे. पण त्या खर्चामध्ये जर का तुम्ही एक असं स्किल शिकत असाल की ज्या स्किलच्या माध्यमातून तुम्हाला परमनंट पैसे मिळत राहतील. मी कालच बोललो होतो की एका वर्षात जरी तुम्ही, समजा तुम्ही जर का तुमच्या बिझनेसमध्ये जर का मी ₹1,00,000 जरी वाढवून दिले तरी खूप झालं. जे अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट करता त्याच्या 10 पट जरी वाढवून दिले तरी खूप झालं मला वाटतं. काय म्हणता? येस नो? 5,000 जर इन्व्हेस्ट केले तुम्हाला जर 50चा फायदा झाला तरी खूप झालं. आता का 5 करोडचा फायदा करणार आहे तुम्ही 5,000? येस नो? आणि कुठलाही बिझनेस कराल तुम्ही, लक्षात घ्या, कुठलाही बिझनेस जर का तुम्ही करायचं म्हटलं तर इन्व्हेस्टमेंट करावीच लागेल. येस नो? इन्व्हेस्टमेंट करावीच लागेल. साधा जर तुम्ही म्हटलं की सर मी एक चहाची टपरी टाकतो, है ना, टी टी स्टॉल टाकतो, तर त्याच्यासाठी 2-3 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करावं लागेल, प्लस रोज काम करावं लागेल. मग इथं मी तुम्हाला काय म्हणतो फक्त की माझ्या कोर्समध्ये ऍडमिशन घेऊन रोज 1 तास मेहनत करा, बस. खूप झाला 1 तास. 15 दिवसात तुम्ही मास्टर होऊन जाल ऍड मध्ये. ठीक आहे. ओके. येस. एनी क्वेश्चन्स? काही प्रश्न असतील तर विचारा प्लीज चॅट बॉक्स मध्ये. बरेच लोक अजूनही आपल्या सोबत आहेत. ओके. ज्यांनी ज्यांनी पेमेंट केलं त्यांचं पुन्हा एकदा आभार. थँक्यू सो मच, तुम्ही विश्वास दाखवला त्याबद्दल. ठीक आहे. असे किती लोक आहे की ज्यांना असं वाटते की सर मला अजून 2 दिवस बघायचं आहे त्यानंतर मी पेमेंट करेन? असे किती लोक आहे? अशी लोक असू शकतात ना की सर मी अजून 2 दिवस बघेल, आज मी पेमेंट करत नाही. ठीक आहे. पण त्यांच्यासाठी मी सांगून देतो की तुमचं नुकसान हे होणार आहे की तुम्ही 2 दिवसांनी जेव्हा पेमेंट कराल तेव्हा तुम्हाला ही ऑफर नाही मिळेल 4,999 ची. कारण आज ज्या व्यक्तीने माझ्यासोबत बुकिंग केलं मी त्याला नाराज नाही करू शकत त्या दिवशी.
ठीक आहे. सो ज्यांना ज्यांना असं वाटते की ते 100% ऍडमिशन घेणारच आहे त्यांनी हा फॉर्म भरायचा आहे. फॉर्म तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये आलेला आहे. सर्वांनी हा फॉर्म भरायचा आहे. येस. अजून कोणाला काही प्रश्न आहेत तर प्लीज आस्क मी इन द चॅट बॉक्स एव्हरीबडी. लास्ट 2 मिनिट्स वी हॅव. 7 वाजेपर्यंत तुम्हाला वेळ आहे. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे सर्वांनी. 7 वाजेपर्यंत जे लोक बुकिंग करतील त्यांचं नाव मी आजच्या यादीमध्ये टाकेल. ज्यांची बुकिंग माझ्याकडे आली नाही, ऑलरेडी ज्यांची आलेली आहे त्यांना काही करायचं काम नाही. ठीक आहे. येस दीपक सर, काही तुम्हाला काही करायचं काम नाही. ओके. तुम्ही फक्त स्क्रीनशॉट पाठवा या नंबरवर 7507253253 वर, ज्यांनी पेमेंट केलं आहे त्यांनी, आणि तुम्हाला ग्रुपमध्ये ऍक्सेस दिला जाईल आपल्या. ठीक आहे. आणि ज्यांना पेमेंट करायचं आहे त्यांनी 7च्या आधी 7507253253 यावर पेमेंट करायचं आहे. जे लोक याची रेकॉर्डिंग बघत आहेत, या क्लासची रेकॉर्डिंग, त्यांनी सकाळी 12च्या आधी, उद्या सकाळी 12च्या आधी पेमेंट करायचं आहे. ज्यांना पूर्ण पेमेंट करणे पॉसिबल नाही त्यांनी 2000 रुपीज भरून बुकिंग करायचं आहे. रिमेनिंग पेमेंट तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा भरा, त्यानंतर तुम्हाला बॅचमध्ये ऍडमिशन केल्या जाईल. ठीक आहे. आणि जर का तुम्ही लगेच भरलं 1-2 दिवसामध्ये तर लगेच बॅचमध्ये ऍडमिशन दिल्या जाईल. पुन्हा एकदा आठवण करून देतो, हा रेकॉर्डेड कोर्स नाही आहे, हा लाईव्ह कोर्स आहे जिथं तुम्हाला लाईव्ह शिकवल्या जाईल. त्याच्यासाठी 5,000 रुपये ही फार छोटी अमाऊंट आहे. ओके. कारण लोक रेकॉर्डेड कोर्स विकतात 5-5 हजाराला. ठीक आहे. तुम्हालाही माहिती आहे ही गोष्ट. मी इथं लाईव्ह सपोर्ट करणार आहे तुम्हाला, लाईव्ह तुम्हाला हेल्प करणार आहे. तर त्याची जरा तुम्ही विचार करा त्या गोष्टीबद्दल. ठीक आहे. तुम्हाला आयुष्यभर स्ट्रगल करत राहायचं आहे की आता पुढे जायचं आहे हा विचार करा. तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत बघा. ऑप्शन 2 आहेत तुमच्याकडे. एक तर हे 5,000 रुपये सेव्ह करून घ्या, FD करायची, बँकेत टाकून द्या, आणि पुढच्या वर्षी याचे तुम्हाला 5,500 रुपये भेटतील 100%. ठीक आहे. एन्जॉय करा ते 5,500 रुपयामध्ये. किंवा हे 5,000 रुपये आता इन्व्हेस्ट करा, एखादं स्किल शिका, आणि या 5चे पुढच्या वर्षापर्यंत 50,000 रुपये करा. चॉईस तुमची आहे काय करायचं. रिस्क तर घ्यावं लागते माणसाला लाईफ मध्ये, आहे ना, बरोबर आहे की नाही. म्हणतात ना, रिस्क आहे तो इश्क आहे. बरोबर आहे. रिस्क आहे तो इश्क आहे, बाकी काय आहे, बरोबर आहे की नाही. सो तुम्हाला रिस्क तर घ्यावं लागेल लाईफ मध्ये. तुम्ही जर विचार करत असाल की सर नाही, मग हे सोनाली मॅडम रात्री 12 पर्यंत भरू शकता तुम्ही. स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा. 4,999 पूर्ण पेमेंट करू शकता. बुकिंग करायची असेल 2,000 रुपये करू शकता. हा स्क्रीनशॉट घेऊन घ्या सोनाली मॅडम. ठीक आहे. बाकी ज्यांनी पेमेंट केलंय त्यांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद. ओके. येस. एनी मोर क्वेश्चन्स, एनी मोर डाऊट, प्लीज आस्क मी इन द चॅट बॉक्स. एनी मोर क्वेश्चन्स, एनी मोर डाऊट. ओके. ड्रॉप शिपिंग बद्दल काय मत आहे. ड्रॉप शिपिंग खूप चांगला बिझनेस आहे. अनुपजी आहेत का तुम्ही इकडे. आर यू देअर. चांगला प्रश्न विचारलेला आहे यांनी. चांगला बिझनेस आहे, फक्त तुम्ही आपण तो कसा करतो याच्यावर डिपेंड आहेत गोष्टी. ठीक आहे. बरोबर जर केला तर खूप चांगला प्रॉफिट पण करतात लोक त्याच्यामध्ये. लाखो लाखो रुपये करतात. ठीक आहे. येस. मयू कोण आहे. मयू काय बोलायचं आहे तुम्हाला. मयू ग्रुपमध्ये QR कोड सेंड नाही करू शकत नितीन सर. तुम्ही मला एक काम करा, 7507253253 वर हाय मेसेज टाका. आमची टीम तुम्हाला QR कोड पाठवून देईल. हाय मेसेज टाका त्याच्यावर, व्हॉट्सअपला हाय मेसेज टाका, लगेच QR कोड पाठवेल तुम्हाला. येस. मयू कोण आहे. मयू काय विचारायचं आहे. मयूजी विचारा, पटकन विचारा. 7 वाजता माझी दुसरी बॅच आहे, शेवटचे काही मिनिट आहेत आपल्याकडे. येस. हु इज मयू. टाइप युअर क्वेश्चन इन द चॅट बॉक्स. मयूर आहे की कोण आहे आता मला समजत नाही आहे. ठीक आहे. घेतला स्क्रीनशॉट, घेतला सर्वांनी. पुन्हा एकदा दाखवतो, स्क्रीनशॉट घेऊन घ्या सर्वांनी. कुणाला घ्यायचा असेल तर मग असं नका म्हणू. नंबर तर नोट घ्या करून. नंबर आहे 7507253253. 2,000 भरून बाकीचे किती दिवसात पेड करावे लागतील. या महिन्यात जर का तुम्ही पेड केले तर लगेच दुसऱ्या महिन्यात, पुढच्या महिन्यात तुमच्या बॅचला ऍडमिशन दिल्या जाईल तुम्हाला. जर का तुम्ही ताबडतोब पेड केले पूर्ण पैसे तर लगेच बॅचमध्ये तुम्हाला ऍडमिशन दिल्या जाईल. ठीक आहे. तुम्ही जर 1 महिना लावला तर पुढच्या बॅचमध्ये ऍड करेल तुम्हाला. सिंपल आहे. ओके. येस. नितीन सर पाठवलं तुम्ही हाय. येस. QR कोड आला असेल तुम्हाला बघा. येस. एनी मोर क्वेश्चन्स गाईज. लास्ट 2 मिनिट्स. थँक्यू सो मच. आता जॉईन करायला प्रॉब्लेम आहे बिकॉज मी फिरायला जाणार आहे 15 दिवस. तर काही प्रॉब्लेम नाही. बुकिंग अमाऊंट भरा आता फक्त 2,000 रुपये. फिरून आले तुम्ही परत की त्यानंतर पुढच्या महिन्याचा कोर्स जॉईन करा. सिम्पल. युअर मनी इज सेफ. डोंट वरी. ठीक आहे. येस. 7 वाजता. येस. आता 7 वाजता क्लास चालू होणार आहे. जे ऍडव्हान्स बॅच आहे त्याचा. मागच्या महिन्यामध्ये जो असा 5 दिवसाचा क्लास झाला होता त्याच्यामधून जे ऍडमिशन झालेले आहेत त्यांच्यासाठी क्लास चालू होणार आहे. मी सहज तुम्हाला आज एक अपॉर्च्युनिटी दिली की तुम्हालाही जॉईन करायचं असेल त्यांच्यासोबत तर तुम्ही जॉईन करू शकता. काही हरकत नाही. सर्वांच्या सोबत सोबत तुम्हाला होऊन जाईल शिकवणं. ठीक आहे. ओके. बाकी कोणाला काही प्रश्न आहेत विचारायचे. अजूनही बरेच लोक इकडे दिसत आहेत मला, बऱ्याच लोकांची नावं दिसत आहेत अजूनही.
काय मनात डाऊट काय आहे तुमच्या? अनिकेत, अनिकेत, अनूप, भाग्यवानजी, भारतजी, मनीष देशमुख, प्रतीक्षा मॅडम, विजय बाडी, काय काय डाऊट काय आहे तुमच्या मनात? काय प्रॉब्लेम काय मला कृपया करून सांगा. व्हॉट इज द डाऊट यू आर हॅव्हिंग राईट नाव? ओके, काय डाऊट आहे तुमच्या मनात की कुठं अडचण जाते तुम्हाला? प्लीज टेल मी इन द चॅट बॉक्स. हो, क्रेडिट कार्डनी पेमेंट होते ना, नो प्रॉब्लेम. होते क्रेडिट कार्डने पेमेंट. एक काम करा, 7507-253-253 यावर फक्त क्रेडिट कार्ड लिहून पाठवा. थांबा 2 मिनिटं, तुम्हाला मी आता लगेच लिंक देतो. क्रेडिट कार्डचं पण ऑप्शन आहे बरं का आपल्याकडे. कोणाला जर असं क्रेडिट कार्डने पेमेंट करायचं असेल तर मला सांगा, मी तुम्हाला एक लिंक देतो. त्या लिंकवर जाऊन तुम्ही क्रेडिट कार्डने पेमेंट करू शकता. ही लिंक आहे बघा, याच्यावर जायचं आहे. त्याच्यावर फक्त तुम्हाला काहीतरी 50-100 रुपये शिल्लक द्यावे लागतील, कारण की ते क्रेडिट कार्ड आहे म्हणून. ठीक आहे, हे आहे. हे घ्या लिंक, चॅटबॉक्स मध्ये लिंक टाकली मी तुम्हाला. काय नाव आहे त्यांचं? अनिकेत. चॅटबॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे इन्स्टा मोजोची. त्यावर क्लिक करा, त्यावर जाऊन तुम्ही करू शकता. ऍडचे पैसे लावू शकतो म्हणजे तुम्ही स्वतः शिकून घ्या ना अनुप. कशाला पार्टनर पाहिजे तुम्हाला? तुम्ही स्वतः शिकून घ्या डिजिटल मार्केटिंग. पार्टनरवर किती दिवस डिपेंडेन्सी ठेवणार तुम्ही? तुम्ही आज पार्टनर ठेवणार, बरोबर आहे. पार्टनरला तुम्ही पैसे देणार, ऍडवर तुम्ही पैसे लावणार. उद्या तो म्हणणार की मला तुझ्यासोबत काम नाही करायचं, तर तुम्हाला शिकावंच लागणार ना. दुसऱ्यावर डिपेंडन्सी नका ठेवू, की हा करेल तो करेल मग त्याचं करू करू मग एक पार्टनर बघू. हे काम नका करू. स्वतः शिका, स्वतः करा. 2 महिने उशीर लागेल तुम्हाला, पण स्वतः कराल तर तुम्हाला कोणाची भीती नाही राहणार, बरोबर आहे. येस. वीकली 2च दिवस क्लास असेल का? हो सर, वीकली 2 दिवस. एका महिन्याचे 10 क्लास होणार आहे तुमचे. असे तुमचे डिसेंबर पर्यंत क्लास होणार आहे सर, डिसेंबर पर्यंत. ठीक आहे, 10 क्लासची 5,000 रुपये फीज नाही आहे. तुमचा पर्सनल तुम्हाला सपोर्ट दिला जाणार आहे त्याची फीज आहे, लक्षात घ्या. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात येणार आहे त्याची फीज आहे. तुम्हाला कन्सल्टिंग दिल्या जाणार आहे त्याची फीज आहे. ठीक आहे. माझी तशी जर कन्सल्टिंग एखाद्या व्यक्तीने घेतली तर मी त्यासाठी जास्त पैसे चार्ज करतो, पण आज मी ते ऑफरमध्ये तुम्हाला करत आहे. ठीक आहे. तो 10 क्लास तुम्हाला या महिन्याचे असतील, पण डिसेंबर पर्यंत तुम्ही अनलिमिटेड लाईव्ह सेशन अटेंड करू शकता. मागच्या सेशनच्या रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे. माझा 1-to-1 क्लास पण तुम्हाला मिळणार आहे. हा, दीपक सर म्हणतात सर मी पेमेंट केलं, मी लेफ्ट होऊ का? येस, तुम्ही लेफ्ट झाले तरी चालते दीपक सर, नो प्रॉब्लेम. थँक्यू, तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं. थँक्यू सो मच फॉर मेकिंग पेमेंट. येस. ओके. बरोबर आहे, स्वतः सगळं नाही करू शकत, बरोबर आहे. सगळं स्वतः नाही करू शकत आपण, गोष्ट बरोबर आहे तुमची, पण स्टार्टिंगला करावं लागते जेव्हा तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये आहे. ठीक आहे. ओके, नंतर हळूहळू मग तुम्ही हायर करू शकता एकेका व्यक्तीला. हम्म? बघा, बाकी तुमची इच्छा, तुमचं बिझनेस आहे, तुम्ही ठरवा काय करायचं. ठीक आहे. एनी क्वेश्चन्स? ठीक आहे, थांबायचं मग आपण आता इथे. थँक्यू सो मच एव्हरीबॉडी. टेक केअर, बाय बाय. अजूनही जर का तुम्हाला असं वाटत असेल की सर मला पेमेंट करायचं आहे, लिंक मी चॅटबॉक्समध्ये देतो. ही लिंक आहे, ही कॉपी करून ठेवा कुठेतरी. आणि 7507-253-253 हा जीपे फोनपे नंबर आहे. याच्यावर तुम्ही पेमेंट करू शकता, जीपे फोनपे. जर का तुम्हाला आजच्या बॅचमध्ये ऍडमिशन करायची असेल तर 7च्या आधी, म्हणजे आत्ताच 5-10 मिनिटात पेमेंट करावं लागेल तुम्हाला. पण तुम्हाला जर का बुकिंग करायची असेल तर 2,000 रुपये तुम्ही पे करू शकता. कधीपर्यंत? रात्री 12 पर्यंत. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर का 5वा दिवस निघाला तर ही फीज सेम फीज राहणार नाही. कृपया त्यानंतर कोणीही असं नका म्हणू की सर 4,999 सांगितले होते ते द्या. असं काहीच होणार नाहीये. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम. बाय बाय. टेक केअर अँड गॉड ब्लेस यू. ज्यांनी ज्यांनी पेमेंट केलं त्यांचं खरोखर मनापासून खूप आभार की तुम्ही ट्रस्ट दाखवला. भेटूया आपण उद्या 4थ्या दिवसामध्ये ठीक सायंकाळी 5 वाजता. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम. बाय बाय.